नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीसीच्या माध्यमातून एक्साइज डिपार्टमेंटमध्ये जे दुय्यम निरीक्षकाचं जे पद आहे ज्याला आपण सब इन्स्पेक्टर म्हणतो, तर ही जी काही डिपार्टमेंटल जी एग्जाम आहे तर त्या परीक्षेच्या संदर्भात स्ट्रॅटेजी आपली काय असावी आणि त्या संदर्भात कायद्याच्या अनुषंगाने आपण यामध्ये काय डेमो लेक्चर पण घेतोय। तर मग दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा गृह विभाग, तर जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे तर त्या सिलेबसचा विचार केला तर आपल्याला मित्रांनो प्रायोरिटी ठरवावी लागेल, कारण सिलेबस इतका प्रचंड मोठा आहे आणि जीएस आणि कायदे याचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर हा अभ्यासक्रम तसा तुम्ही वर्षात सुद्धा पूर्ण करू शकणार नाही, एवढा मोठा अभ्यासक्रम आहे। आणि विशेषतः जीएसचा सिलेबस आहे। जर कायद्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कायदा हा पेपर तुम्हाला कमीत कमी दिवसामध्ये अगदी 100 पैकी 100 मार्क पाडून देऊ शकतो। 100 प्रश्न आहेत, 100 मार्क आहेत, तिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात। आणि आत्तापर्यंतचा आपला इतिहास आहे, प्रत्येक कायद्याच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। तशा पद्धतीने आपण यूट्यूबला व्हिडिओ पण टाकलेले आहेत। पण पहिल्यांदा आपण तुमचे जे काय सिलेबस आहे थोडा आपण सिलेबस थ्रू थोडं पुढे जाऊ। खरं तर सिलेबस प्रत्येकाने बघितलेला आहे, पण मला थोडं काय याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत, नेमका तुमचा फोकस कशावर असावा। तर तुम्हाला प्रश्नपत्रिका 2 आहेत, तर पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययन, मराठी, इंग्रजी आणि सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी। तर एवढे सगळे घटक म्हणजे इंग्रजी, मराठी हे 2 मोठे घटक आणि परत सामान्य अध्ययन, पुन्हा बुद्धिमत्ता चाचणी। खरं तर हे सीसॅटच्या दर्जाचं बुद्धिमत्ता चाचणी। आणि मग पेपर 2 मध्ये मग मुख्य आणि गौण कायदे, त्यामध्ये विशेषतः जे 2023ला जे नवीन फौजदारी कायदे आलेले आहेत ज्याला आपण बीएनएसएस आणि बीएसए म्हणतो, तर हे 3 नवीन फौजदारी कायदे आणि तुमच्या डिपार्टमेंटसाठी असणारे महत्त्वाचे कायदे आणि मग इतर काही गौण कायदे आहेत, तर हे सगळे एकत्रित मिळून तुम्हाला 100 प्रश्न आणि मग 100 गुण आहेत। आता याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मग ही परीक्षेची योजना आहे। सिलेबसच्या जर बाबतीत तुम्ही विचार करायचा झाला तर तुमच्या जीएसच्या पेपरमध्ये एकूण 10 हेडिंग आहेत, येते का लक्षात? म्हणजे हे 7 हेडिंग इंग्रजी, मराठी आणि पुन्हा सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी। नावात सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी आहे, मात्र हा सिलेबस हा सीसॅटच्या बाजूने जातो की जो राज्यसेवा पूर्व परीक्षेला आणि यूपीएससी पूर्व परीक्षेला जो सीसॅट नावाचा जो सेकंड पेपर आहे तर त्या बाजूने जाणार आहे। याच्यामध्ये काही स्टॅटिस्टिक्सचा पण भाग आहे, येते का लक्षात? तर बघू आपण ह्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं, किंवा जीएस आपल्याला पूर्णपणे 100% सोडायचं नाही, पण जीएस मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या घटकावर फोकस द्यायचा आहे आणि आपल्याला पद मिळण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, कशावर आपण फोकस देऊन आपण 100% हे पदार्थ पाडू शकू, त्या अनुषंगानेच आपण चर्चा करतोय। तर आपली प्राथमिकता ठरवताना जीएस तुम्हाला पोस्ट देणार नाही, अगदी क्लिअर मी जे काय म्हणतोय ते लक्षात घ्या। जीएस तुम्हाला पोस्ट देणार नाही, तुम्हाला पोस्ट देणारा एकमेव विषय आहे तो पेपर 2 की जो मुख्य आणि गौण कायदे ज्याला आपण मेजर लॉज आणि मायनर लॉज म्हणतो, येते का लक्षात? कारण बघा आता डिसेंबर म्हणजे 29 डिसेंबर 2024ला म्हणजे अगदी काही 10-15-20 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वीच डिपार्टमेंटल PSIची मुख्य परीक्षा झाली। तर त्या मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे मी तुम्हाला नावानिशी सांगू शकतो की 300 पैकी 280 मार्क आहेत। त्यात फॉरेन्सिक राज्यघटना आहे म्हणून 280, पण कायद्याच्या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे मुख्य कायदे, मायनर कायदे आणि गुन्हे अन्वेषण तर 115 प्रश्न आहेत। तर 115 प्रश्नापैकी 113 114 मार्क पडलेली मुलं आहेत, म्हणजे 115 प्रश्नापैकी 113 किंवा 114 प्रश्न बरोबर आलेली मुलं आहेत, येते का लक्षात? तर मग ही कायद्याची नस आहे। तर कायदा हा तुम्हाला 100% पास करणार आहे, कारण हे जर तुम्ही करायला गेला तर हे खूप त्यातल्या त्यात आणखी इकॉनॉमीचा सिलेबस अगदी चौकटीत दिलेला आहे। तर त्या अनुषंगाने काय करायचं ते पुढे बघणार आहे। आणि मग राज्यघटनेमध्ये पण दिलेलं आहे, पण राज्यघटनेमध्ये सुद्धा हे अनुच्छेद 12 त्या
51 एवढं जर सोडलं तर बाकी भारत महाराष्ट्र असा शब्द दिलाय, येतं का लक्षात? तर पण फोकस हा आर्टिकल 12 ते 51 वर आहे आणि प्रामुख्याने तिथंच विषय येतात. इव्हन डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा जरी भारतीय राज्यघटना हा विषय दिला असला तरी आर्टिकल 12 ते आर्टिकल 51 कॅपिटल ए पर्यंत जवळपास 15 प्रश्नापैकी तुम्हाला 15 प्रश्नापैकी तुम्हाला 12-13 प्रश्न सापडतात, येतं का लक्षात? तर इथं तर तुम्हाला क्लिअरच दिलेलं आहे 12 ते 51, पण मग याच्यामध्ये महाराष्ट्र भारत असं पण दिलंय, पुढं पंचायत राज नगर प्रशासन दिलंय, बघू आपण त्याबद्दल पुढं. बाकी मात्र हे दोन जर विषय सोडले तर पर्यावरण तुलनेनं आहे, पण पर्यावरण सुद्धा पर्यावरण पारिस्थितिकी जैवविविधता आणि हवामान बदल हे म्हणजे काय हे बराच मोठा भाग आहे, येतं का लक्षात? बाकी मग हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. पुन्हा इंग्रजी मराठी आहे, तर इंग्रजी मराठी सगळं ग्रामर आहे आणि पुन्हा हे सिसॅटचा भाग आहे, येतं का लक्षात? ठीक आहे, आपण थोडं पुढं गेल्यानंतर हे बघू. मी पुन्हा म्हणजे माझ्या आजच्या लेक्चरचा फोकस हा अर्थात कायद्याभोवती आहे, कारण कायदा तुम्हाला पोस्ट देणार आहे अगदी 100% प्राण कानात आणून ऐका, कायदाच तुम्हाला पोस्ट देणार आहे, पहिला पेपर तुम्हाला पोस्ट देणार नाही. तुम्ही पहिल्या पेपरवर फोकस कराल तर आजच सांगतो की आपला रिझल्ट न येण्याकडे आपण चाललेलो आहे. आणि अर्थात तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, कारण आपण बॅच टाकल्यानंतर अजून आपण कुठलं लेक्चर घ्यायच्या अगोदर प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स आला, कारण सगळ्यांचा फोकस कायद्यावर आहे. आता प्रश्नपत्रिका 2 मध्ये याचं त्याने विभाजन कसं केलं बघा, की तुमच्या एक्साईज डिपार्टमेंटसाठी महत्त्वाचा जो कायदा आहे तर महाराष्ट्र दारूबंदी कायदा, त्याखालील केलेले नियम, महाराष्ट्र मळी नियंत्रण कायदा हा एक मुख्य कायदा आहे. आणि त्यानंतर मग क्रिमिनल कायदे की जे 2023 जे मोठ्या प्रमाणात ढोल वाजवत हे 3 कायदे आलेले आहेत. तर खरं तर पहिले कायदे IPC CRPC एव्हिडन्स आणि हे BNSS आणि BSA हे जे 3 कायदे आहेत तर 100% बदल आहेत असा काही प्रकार नाही, पण नंबरिंग 100% बदललेलं आहे, प्रत्येक कलम बदललेले आहेत, म्हणजे कलमाचे हे म्हणजे नंबरिंग आहे ते बदललेलं आहे. बरीच काही कलम पुन्हा रिपिटेशन होतं किंवा दुरुस्त्या करून करून कचरा झालेला होता तो बाहेर काढलेला आहे. नवीन काही गोष्टी ॲड होणं गरजेचं होतं, ते ॲड झालेल्या आहेत. जुन्या काही गोष्टी कालबाह्य झालेल्या होत्या त्या काढणं गरजेचं होतं. कुठं पनिशमेंट वाढवणं गरजेचं होतं, कुठं क्लासिफिकेशनमध्ये बदल करणं गरजेचं होतं. ब्रिटिशकालीन हे कायदे आहेत, तर ब्रिटिशांचा जो प्रभाव आहे तो ब्रिटिशांचा प्रभाव तिथून काढून टाकणं गरजेचं होतं आणि तो तसा काढून टाकलेला आहे. त्यामुळे हे कायदे सध्या सुटसुटीत झालेले आहेत. त्यामुळं उलट पूर्वीच्या कायद्यापेक्षा लक्षात ठेवायला हे कायदे सोपे पण आहे. तर मग याच्यामध्ये मग हा भारतीय न्याय संहिता, तर याचा जर विचार करायचा झाला तर जो इथं सगळे जर कलम जर विचार करायचा झाला तर 176 कलम आहेत, 176 कलम आहेत. तुम्हाला महाराष्ट्र दारूबंदी कायदा सगळा करावा लागेल, पण भारतीय न्याय संहिता ज्याला आपण BNS म्हणतो, हे जसं इंडियन पिनल कोड आणि भारतीय दंड संहिता मराठी आणि इंग्रजीमध्ये वेगवेगळं तसा काय प्रकार नाही. भारतीय न्याय संहिता BNS येते लक्षात. तर मग ह्या BNS वर तुम्हाला जे कलम आहेत पैकी तुम्हाला 176च कलम करायचे आहेत. अगदी क्लिअर दिलं. पुन्हा ज्याला आपण BNSS म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ज्याला आपण BNSS म्हणतो, तर इथं तुम्हाला 174 कलम आहेत. म्हणजे मी हे कलम मोजलेले आहेत किती आहेत एक्झॅक्ट, तर ही 174 कलम आहेत. त्यानंतर जे BSA भारतीय साक्ष अधिनियम BSA, तर हे BSA वर तुम्हाला 124 कलम आहेत. ही सगळी कलम 124 आहेत. त्यानंतर म्हणजे हे IPC CRPC एव्हिडन्सचे जे काही नवीन 3 कायदे आहेत त्याचं मात्र तुम्हाला क्लिअर कलम कुठले आहेत ते दिलं. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर आता इतर कायदे म्हणून आहेत. मग इतर कायद्यामध्ये सुद्धा हा जो क्रमांक 1चा जो भाग आहे हे तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत आहे. NDPS कायदा असेल, विषारी द्रव्य कायदा आहे, महाराष्ट्र औषधी नियंत्रण कायदा, महाराष्ट्र अफू ओढणे कायदा आहे, हे तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत आहे. आणि क्रमांक 2 मध्ये म्हणजे हे दोन्ही पण काय तो हे गौण कायदे, ह्याला आपण मायनर लॉज असं इंग्लिशमध्ये म्हणतो. हे काय आहेत? मायनर लॉज. नावाप्रमाणेच मायनर आहेत. गौण कायदे किंवा कायदे असं मराठीमध्ये म्हटलं जातं. तर हा जो भाग आहे क्रमांक 1चा हा तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत आहे. पण एवढंच कायदा नाही तर त्याच्या अंतर्गत असलेले नियमावलीचा सुद्धा समावेश आहे. पुढं आता हे जे क्रमांक 2चे आहेत ते तुमच्या सर्व्हिसशी निगडीत आहेत. म्हणजे
RTIचा कायदा असेल, माहिती अधिकार आहे, लोकसेवा हक्क आहे, हे आता 2 कायदे म्हणजे अगदी तलाट्यापासून ते राज्यसेवेपर्यंत सगळीकडे आहेत. माहितीचा अधिकार कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सगळीकडे तुम्हाला दिसेल. सगळ्या सरळ सेवा भरतीला, MPSC मध्ये सगळीकडे कंबाईन सगळीकडे हे कायदे आहेत 2. आता मात्र तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात म्हणून मग तुम्हाला मनासे, ज्याला आपण महाराष्ट्र नागरी सेवा, मग वर्तणूक असेल, शिस्त अपील असेल, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती आहेत, तर त्याच्या अनुषंगाने हे नियम आहेत. हे 3 नियम आहेत महाराष्ट्र नागरी सेवेच्या अनुषंगाने. तर महाराष्ट्राच्या नागरी सेवेमध्ये जो कोणी कर्मचारी काम करतो त्याला हे 3 कायदे लागू आहेत. तर मग हा सगळा भाग आहे. आता इथं जर विचार करायचा झाला तर हे तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत हे 4 कायदे, हे कोणत्याही सर्व्हिसच्या अनुषंगाने हे 5 कायदे, आणि तुमचा जो मुख्य कायदा आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदा, बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, तर इथं मात्र कलम दिलेली नाहीत. मग IPC CRPC एव्हिडन्स, की ज्याला आपण नवीन कायद्याचं नाव BNSS आणि BSA म्हणतो, इथं मात्र तुम्हाला अगदी क्लिअर सांगितलंय एवढेच सेक्शन आहेत. मित्रांनो, ही खूप मोठी संधी असते. डायरेक्ट PSIला कायद्याचा जो सिलेबस होता तर त्यामध्ये असं कुठंच म्हणजे उल्लेख नव्हता एवढेच सेक्शन आहेत. सरळ IPC CRPC एव्हिडन्स सरळ नावं दिलेली होती. मात्र जर तुम्ही डिपार्टमेंटल PSI जर परीक्षा बघितली तिथं पण असाच सिलेबस आहे. येतं लक्षात. ह्या सिलेबसकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला डिपार्टमेंटल सिलेबसची आठवण येईल किंवा तुम्हाला तो मिळता जुळता वाटेल. त्यामुळं डिपार्टमेंटल PSIला पण असाच सिलेबस दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक कोणत्या प्रकरणावर तुम्हाला प्रश्न असणार आहे आणि कोणत्या प्रकरणाच्या कोणत्या सेक्शनवर प्रश्न असणार आहे हे इतकं डिटेल दिलेलं आहे. म्हणजे अगदी बघा, व्याख्येमध्ये सुद्धा 1 व्याख्या आहे, 2 3 सुद्धा व्याख्या नाही, डायरेक्ट 2 4 व्याख्या आहे, 2 7 व्याख्या आहे. येते लक्षात. म्हणजे सगळ्या व्याख्या सुद्धा तुम्हाला नाहीत. म्हणजे अगदी तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत हा BNSS आणि BSA कुठं महत्त्वाचा आहे तेवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. पण हा भाग कन्सेप्च्युअल आहे. तुम्हाला इतर जे काही तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत जे काही कायदे, मेजर लॉज, मायनर लॉ आहे ते कळल, त्याची ओळख आहे. मात्र हे कायदे 100% नवीन आहेत तुमच्या दृष्टीनं, 100% नवीन आहे. आणि तुमचा रिझल्ट ठरवणारा कोणते कायदे आहेत तर हे BNSS आणि BSA, की जे 2023चे कायदे आहेत. आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी भीती आहे ह्या 3च कायद्याच्या बाबतीत आहे. आणि अगदी मी पुन्हा शेवटाकडे गेल्यानंतर आणखी बोलणार आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगतो, या 3 कायद्यामध्ये तुम्ही एकदम निश्चिंत राहा. इथं तुमचा सिंगल मार्क जाणार नाही. शब्द काय वापरलाय मी? सिंगल मार्क जाणार नाही. इतके व्यवस्थितपणे आपण तयारी करून घेणार आहे. तर मग आपला फोकस कशावर असावा तर तुमचं प्राधान्यक्रम, तुमची प्रायोरिटी काय. बघा, परीक्षेमध्ये पास होणं हे एक स्मार्ट वर्कचं काम आहे. आणि मग आता बहुतांश लोकांना माहीत आहे की बाबा पहिला पेपर फार वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला सेकंड पेपरच मार्क देणार आहे आणि तुलनेनं वेळ कमी आहे. आणि त्यामुळे आपल्याला एवढ्या वेळेमध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, तुमच्यातच कॉम्पिटिशन आहे. जे काही लिमिटेड, ह्या परीक्षेचं नावच आहे लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम, म्हणजे काही लोकांसाठीच आहे. जे काही तुमच्यापैकी इलिजिबल लोक आहेत, जे तुमच्यापैकी पात्र लोक आहेत त्यांच्यामध्येच परीक्षा आहे. त्यामुळे राज्यसेवेचा कॅन्डिडेट, कंबाईनचा कॅन्डिडेट तुमच्याबरोबर स्पर्धा करायला नाही आहे, हे तुमचं नशीब आहे. त्यामुळे तुमच्याच लोकात तुमची स्पर्धा आहे. आणि त्यामुळं ही काही खूप मोठी स्पर्धा नाही. म्हणजे अगदी माझं तुम्हाला हे सांगणं आहे की प्रत्येक 4 पोरापाठीमागे 1 पोरगा 100% पास होणार आहे. हा प्रकार, कारण जागा आणि तुमच्या इलिजिबल असणारी संख्या यांचा जर विचार करायचा झाला तर प्रत्येक 4 पोरापैकी 1 पोरग पास होणार आहे. म्हणजे हा प्रकार इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हा मुलाखतीला असतो. म्हणजे पूर्व परीक्षा पास झाला, मुख्य परीक्षा पास झाला आणि मुलाखतीला एकाच 3 प्रमाण घेतलं, एका पोस्टसाठी 3 लोकांना मुलाखतीला बोलवलं, तर हा प्रकार तुम्हाला ह्या पहिल्याच परीक्षेला आहे. किंबहुना तुम्हाला दुसरी परीक्षा, मुलाखत आणि फिजिकल हा प्रकारच नाही. त्यामुळे मित्रांनो, ही तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे. अगदी डिपार्टमेंटल PSIला सुद्धा पूर्व परीक्षा आहे, पुन्हा मुख्य परीक्षा आहे, पुन्हा फिजिकल आहे, 100 मार्क्स. भयान प्रोसेस आहे ती. आणि तुम्ही नशिबवान आहात की तुम्हाला फक्त एकच परीक्षा आहे आणि एकाच परीक्षेतून तुम्हाला तुमच्या खांद्यावरचे स्टार वाढवायचे आहेत. एकाच परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला त्या उंचीवर जायचं आहे. त्या पदावर जाण्यासाठी तुम्हाला प्रमोशननं खूप वर्ष लागली असती, पटकन जायचं आहे. पुढच्या 4-5 महिन्यामध्ये
तुम्हाला त्या डायरेक्ट पदावर जायचं आहे. येतं का लक्षात? तर त्यामुळं ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि मित्रांनो, ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही. ही परीक्षा पुन्हा कधी होईल हे माहीत नाही. यापूर्वी कधी झाली तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना विचारा. त्यामुळं ही एकमेव संधी आहे, अजिबात गमवायची नाही. येतं का लक्षात? तर मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली प्रायोरिटी काय असली पाहिजे, हे प्रामुख्याने 3 कायदे. तर या 3 कायद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं IPC 176 कलम आहेत. सॉरी, BNS. आता पुन्हा आणखी कसं आहे, आता मी गेल्या 12 वर्षापासून शिकवतोय. म्हणजे माझं 5 वर्षाचं कायद्याचं ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर 2 वर्ष मी पोस्ट ग्रॅज्युएशन LLM केलं आहे. त्यानंतर मी याच्यातली नेट परीक्षा पास आहे. त्यानंतर UPSCला माझा लॉ ऑप्शनल होता, जे न्यायाधीशाच्या परीक्षा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आणि गेल्या 12 वर्षापासून मी हा कायदा शिकवतोय. त्यामुळं माझ्या तोंडात अधूनमधून IPC येईल, CRPC येईल, एव्हिडन्स येईल, हे थोडं समजून घ्या. येतं का लक्षात? तर मग IPC म्हणतोय तर BNS आहे. तरी पण मी न चुकण्याचाच प्रयत्न करणार आहे. तर BNS 176 कलम आहेत. नागरी सुरक्षा म्हणजे BNSS 174 कलम आहेत. आणि BSA 124 कलम आहेत. म्हणजे तुम्हाला 450 कलम आहेत. 474 कलम आहेत. त्यात पण काही कलम अगदी छोटे आहेत, म्हणजे त्यांना फक्त हेडिंगच आहे. 474 कलम आहेत. आणि मग आता ह्याला किती वेटेज आहे हे काय तुम्हाला सिलेबसला त्यांनी दिलेलं नाही. पण आजपर्यंतच्या जर परीक्षांचा जर विचार करायचा झाला तर याला जास्तीत जास्त वेटेज असतं. उदाहरणार्थ समजा आता डिपार्टमेंटल PSI जर विचार करायचा झाला तर डिपार्टमेंटल PSI मध्ये ह्या 3 कायद्याला, 3 फौजदारी कायद्याला 60 प्रश्न असतात. 60 प्रश्न असतात. आता तुम्हाला किती प्रश्न ते देणार आहेत हे काय एक्झॅक्ट त्यांनी क्लिअर दिलं नाही. पण अर्थात मेजर कायदे आहेत, तर याला निश्चितपणे वेटेज जास्त असणार आहे. किती असेल काय आहे ती परीक्षा ठरवेल. पण हा तुमचा डिसाइडिंग फॅक्टर आहे. बरोबर आहे? आता म्हणजे हे स्किप करून तुम्ही पास होऊ शकणार नाही. अर्थात तुमच्या डिपार्टमेंटचे कायदे सुद्धा स्किप करून तुम्ही पास होऊ शकणार नाही. तुम्हाला हे कायदे पण करावे लागणार आहेत. जे महाराष्ट्र दारूबंदी कायदा असेल किंवा क1 मध्ये इतर कायदे तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीत आहेत, मगाशी मी तुम्हाला सांगितले. येतं का लक्षात? तर हे कायदे आणि त्यानंतर हे इतर कायदे. येतं का लक्षात? त्यापैकी हे 2 कायदे आहेत, तर इथं तर सिंगल मार्क जाऊ शकत नाही. येतं का लक्षात? सिंगल मार्क जाऊ शकत नाही. आपले काय डेमो लेक्चर पण ठेवलेले आहेत, तुम्ही बघा तर तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर पद्धतीने घेतलेलं आहे. तर म्हणजे अर्थात बघा, तुम्हाला जर तुम्ही दिवसातून जेवढा वेळ अभ्यास करताय तर तुमच्या 100% वेळापैकी 80% वेळ, तर सुरुवातीला तर मी म्हणेल 90% वेळ तुम्ही ह्या कायद्याला द्या. आणि हळूहळू पुढे गेल्यानंतर तुम्ही ते प्रमाण काय करायचं, 80-20 करायचं. तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे तुम्हाला हे परत कळेल. तुम्ही 80% वेटेज ह्याला द्यायचं आहे. ह्या 100 मार्क, म्हणजे हे फक्त 3 कायदे म्हणत नाही, हे 100 मार्काचा पेपर 2 आहे. थोडक्यात पेपर 2 जो आहे कायद्याचा तुमचा, त्याला 80% तुम्ही वेळ द्यायचा आहे. आणि तुमच्या एकूण प्रिपरेशन मधला फक्त 20% वेळ हा तिकडं द्या. आणि एकदा तुम्हाला जर वाटलं की कायद्यावर माझी कमांड आली आहे, जो 80% वेळ देऊन कायद्यावर माझी चांगली कमांड आली आहे, त्यानंतर मग तुम्ही थोडा GSचा अभ्यास वाढवू शकता. 20 ते 30% करू शकाल. पण पुन्हा ह्याचं 40% 50% GSचं करायची गरज नाही. म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं, तुम्ही डोळं झाकून अगदी 100% वेळ तुम्ही ह्याला दिला तरी चालेल. पण जर तुमच्या मनात धाकधूक आहे, तुमच्या मनामध्ये भीती वाटते, तर जास्तीत जास्त GSला पहिल्या पेपरला 20% वेळ द्या. पण माझं तर म्हणणं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये 100% वेळ तुम्ही ह्या 100 मार्काच्या कायद्याला द्यायचा आहे. हे BNS, BNSS, BSA, तुमचा दारूबंदी अधिनियम, NDPS, विषारी द्रव्य, महाराष्ट्र औषधे कायदा, महाराष्ट्र अफू ओढणे कायदा याच्या संदर्भातले नियम, आणि हे RTI, RTS आणि मनासे त्याच्या संदर्भातले नियम. तर हे तुम्हाला पास करणार आहे. जर तुम्ही पेपर 1चा जर विचार करायचा झाला तर पेपर 1 मध्ये जर तुम्ही हेडिंग बघितले तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघा, हे लक्षात ठेवा. तुमच्या जर डोक्यात असं असेल ना की मी डिपार्टमेंटलची एक्साइज परीक्षाची तयारी करतोय, त्यामुळे प्रश्न सोपे असतील. मित्रांनो, तुम्ही डिपार्टमेंटल PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा की आत्ताचा जो झालेला पेपर आहे 2024चा, तर तो पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दर्जाचे इकॉनॉमीचे प्रश्न होते. त्यामुळे पेपर सेटरला हे लक्षात येत नाही
कदाचित त्यांना सांगितलं जात नसेल हा पेपर डिपार्टमेंटचा आहे का, कंबाईनचा आहे का, राज्यसेवेचा आहे का, सरळ सेवा भरतीचा आहे. आलेले जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न तुम्ही डिपार्टमेंटचे पण प्रश्न बघा, अगदी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दर्जाचे प्रश्न आहेत. येते का लक्षात? आणि इकॉनॉमी सारख्या विषयाला, पॉलिटी सारख्या विषयाला, पर्यावरण आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, इंग्रजी आहे, मराठी आहे, ते सीसॅट सारखा बुद्धिमत्ता चाचणी आहे, तर ह्या विषयामध्ये तुम्ही त्या लेवलला येणं एवढं सोपं नाही. येते का लक्षात? मी डिमोरलाइज करत नाही, पण आपल्याला प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे. आपल्याला अभ्यासाची दिशा ही फोकस आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येईल. तर याच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर तुम्हाला म्हणलं की एकूण हे 10 हेडिंग आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी, सीसॅट आणि स्टॅटिस्टिक्स यांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे हे करायचं नाही असं नाही. मी तुम्हाला म्हणलं की पेपर 2 कायदे हे 100 पैकी 100 मार्क घ्यायचे आणि इथं मग काय करायचं, मी थोडं एकाच दिवशी सगळं बोलणार नाही. मी पुढे गेल्यानंतर आणखी बॅचच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून मी याच्यासाठी आणखी काय करा हे सांगेल. पण तुमचा अभ्यास बघितल्यानंतर मला एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की अर्थव्यवस्थेचा जो सिलेबस आहे तर तो तुलनेनं लिमिटेड आहे. तर तुम्ही सुरुवातीला जीएस करायचं असेल तर अर्थव्यवस्था करा. म्हणजे बघा तुमच्या अर्थव्यवस्थेचे हेडिंग काय, आर्थिक सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. म्हणजे हा राज्यसेवा पूर्व परीक्षेतले काही घटक याच्यामध्ये आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेला मग लोकसंख्या आहे, बाकी कृषी आहे, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. पण आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, येतं लक्षात? तर ह्या हेडिंगचा जर विचार करायचा झाला तर हे एवढे हेडिंग करा: आर्थिक वाढ व आर्थिक विकास, शाश्वत विकास, मानव विकास व निर्देशांक, मानव विकास व विकासाचे निर्देशांक आणि दारिद्र्य. मित्रांनो हे 4 टॉपिक करा. तुम्हाला एखादा जर प्रश्न सुटला तर सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. आणि तुम्ही डिपार्टमेंटल PSIच्या विद्यार्थ्यांना विचारा, मी इकॉनॉमीचे एक 8 ते 10 तासाचे व्हिडिओ टाकलेले होते याच परीक्षेमध्ये. लोकांना 10 प्रश्नापैकी, इकॉनॉमीला 10 प्रश्न त्यांना आलते, 10 प्रश्नापैकी 9 प्रश्न आले. काही लोकांना 10 पैकी 10 आले, तर 10 पैकी 10 आलेल्या लोकांनी सांगितलं सर तुमच्यामुळे 10 पैकी 10 आले. 10 पैकी 10चं मी क्रेडिट घेणार नाही, पण 10 पैकी 8 ते 9 प्रश्न आपल्या बॅच आणि नोट्सच्याच माध्यमातून होते. त्यामुळं मी एवढ्यासाठी हे जे काय आपले जे इकॉनॉमीची आपली बॅच आहे त्यातले हे जे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते काढून एक वेगळा कोर्स तयार केलेला आहे. तर त्याचे काय जाऊन डेमो बघा, तुमच्या लक्षात येईल की खूप दर्जेदार लेक्चर आहेत आणि त्याच्या नोट्स पण तिथं दिलेले आहेत. तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. म्हणजे मी हा तुमच्यासाठी टॉपिक तो कोर्स का बाजूला काढून घेतलेला आहे, कारण इथं तुम्हाला स्कोप आहे. कारण इथं टॉपिक जास्त मोठे नाहीत, तर इथे एक स्कोप आहे. खरं तर आणखी तुम्हाला स्कोप राजघटनेमध्ये पण आहे. आता राजघटनेचं पण बघू आपण पुढं लेक्चरचं वगैरे, त्याचा एखादा कोर्स करता येईल का. पण सध्या लक्षात ठेवा तिथं त्यांनी अनुच्छेद 12 ते 51 असं क्लिअर म्हणलंय. आजूबाजूचा जर घटकाचा विचार करायचा झाला तर मग ब्लर आहे. भारत व महाराष्ट्र राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान आणि पुन्हा पंचायत राज आणि नगर प्रशासन आहे. तर याच्यापैकी मग तुम्ही काय करू शकता, 12 ते 51 साठी बघा. अगदी मी डिपार्टमेंटल PSIचा माझा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पण जाऊन बघा. मी त्यांना हेच सांगितलं होतं आणि याच्यावरच त्यांना म्हणजे ह्या मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यांचा एकत्रित विचार करायचा झाला. त्याच्यावर मात्र त्यांना खटले बिटले बरेच विचारलेले होते, पण सगळे याच घटकावर खटले होते. त्यामुळं 15 पैकी 12-13 प्रश्न याच्यावर त्यांना येत होते. आता तुम्हाला काय 15 प्रश्न एवढे येणार नाहीत, कारण कारण भरमसाठ GS मध्ये विषय तुम्हाला दिलेले आहेत. पण जेवढे काय तुम्हाला प्रश्न येतील 10 वगैरे, तर त्या 10 प्रश्नापैकी साधारणपणे 10-12 प्रश्न येतील किंवा 10 प्रश्न येतील. तर या 3 घटकावर फोकस द्या: मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य. येतं का लक्षात? आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. येतं लक्षात? 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, कारण त्यांनी दिले पंचायत राज, नगर प्रशासन. तर हे या घटकावर फोकस द्या. आणि मग फार तर मग उद्देशपत्रिका आणि संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र छोटा घटक आहे हा. पण जास्तीत जास्त फोकस हा मी जे येलो कलर केलेला आहे त्याच्यावर फोकस द्या. 100% तुम्हाला इतरांच्या तुलनेत तुम्ही पुढे जाल. येतं का लक्षात? GSला आपल्याला काय करायचं आहे की थोडं स्मार्ट वर्क करून इतरांच्या तुलनेत पुढं कुठं जाता येईल तर त्याचा विचार करायचा आहे. मग ह्या 2 विषयाच्या अनुषंगानं मग इकॉनॉमीच्या बाबतीत तर मी हा कोर्स तयार केलेलाच आहे. एक्साइज, दुय्यम निरीक्षक, अर्थव्यवस्था, नोट्स सहित. तिथं तुम्हाला डेमो लेक्चर पण पाहायला मिळतील. आणि मग आपल्याला आणि राज्यव्यवस्थेच्या बाबतीत बघू आपण पुढे जाऊन काय आपल्याला बॅच टाकता येईल का. पण मग आता सध्या आपला फोकस हे जे कायदे आहेत तर त्याच्या अनुषंगाने आहेत. तर
पुढे जाऊन मी तुम्हाला बॅचची माहिती सांगतोय. मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय डेमो लेक्चर पण घेणार आहे. तर त्यामुळं प्रामुख्यानं आपल्या बॅचमध्ये तर हे नवीन 3 फौजदारी कायदे आणि एक्साईजचे मुख्य कायदे, नियम आणि इतर गौण कायदे म्हणजे एकूण 100 मार्काचा जो सिलेबस आहे तर तो ह्या कोर्समध्ये आपण तयार केलेला आहे. म्हणजे ह्या कोर्समध्ये आपण टाकतोय. त्याची फी 7,800 आहे. ही सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांना डिस्काउंट दिलेला आहे. पुढे ह्याची आणखी फी वाढेल. तर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर क्लासच्या नंबरवर फोन करा. आणि एक वेगळा कोर्स करतोय की जो फक्त नवीन जे 3 कायदे आहेत तर त्याच्यावरच आधारित आहे. म्हणजे BNS, BNSS आणि BSA. तर हा 3 कायद्यांचा एकत्रित एक कोर्स तयार करतोय आपण आणि सगळ्या 100 मार्कासाठी हा कोर्स तयार करतोय. त्यामुळे जो 3 कायद्याचा जो कोर्स आहे तर तो सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांना आपण 5,800 रुपयाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये देतोय. त्यानंतर याची पण फीज वाढेल. कारण कायदे इतक्या सुंदर पद्धतीने मी घेतोय तर तुम्हाला वाटेल की सरांनी जेवढी फीज घेतली त्याच्यापेक्षा 10 पटीनं सरांनी चांगलं शिकवलं. हे तुम्हाला वाटेल काय, तुम्ही डेमो लेक्चरवरूनच तुम्ही ठरवू शकता. त्यामुळं अगदी मी प्रत्येक गोष्ट जीव ओतून घेतलेली आहे आत्तापर्यंत. त्यामुळे हे नवीन कायदे अगदी तुम्हाला जीव ओतून घेणार आहे. मी माझं 100% देणार आहे. माझ्या ताकदीत तुमची ताकद मिसळली तर मी आज तुम्हाला 100% खात्री देतो तुमचा 100% रिझल्ट आहे. आणि तुम्ही 100% ह्या एक्साईज दुय्यम निरीक्षक जे पद आहे, सब इन्स्पेक्टर जे पद आहे तर ते पद तुम्हाला 100% मिळेल. फक्त मी ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं जा. आता याच्यामध्ये मग ही बॅच जी आहे तर आपण साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही बॅच आपण संपवणार आहे. मी पूर्ण फोकस या बॅचवर देऊन मी 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही बॅच तुमची संपेल. मग ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड यांचं सुवर्णमध्ये असेल. लाईव्ह आणि रेकॉर्डेड यांचा सुवर्णमध्ये असेल. तो कसा असेल, काय असेल, तर ते आपण पुढे जाऊन सांगणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मग आता मी कायद्याचा माझा गाढा अनुभव आहे आलं लक्षात. अर्थात मग विद्यार्थी आहे, मी असं स्वतःला तज्ज्ञ वगैरे म्हणणार नाही. जरी माझ्या आत्तापर्यंत कायद्यामध्ये 7-7, 8-8 पुस्तकं आलेले आहेत तर एक पुस्तकाची 6 एडिशन झाल्या. आता डिपार्टमेंटल PSIला तर पहिलीच एडिशन आहे. पण अक्षरशः 7,500 मुलं प्रिलिम पास आहेत आणि आपलं पुस्तक 16,000 पेक्षा जास्त गेले. अगदी रेमडेसिवीर इंजेक्शन सारखा प्रकार आहे. पुस्तक आलं का मार्केटमध्ये संपतंय. त्यामुळं मी काय माझं मोठेपण न सांगता मी तुम्हाला एवढं सांगेल की जे हे कायदे आहेत म्हणजे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि RTI आणि RTS माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क, तर हे 5 कायदे जे आहेत तर मी स्वतः घेणार आहे. आणि एक्साईजचे जे मुख्य कायदे, नियम आणि एक्साईजचे जे काही गौण कायदे आहेत तर ते तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये फेमस असणारा ऑफिसर आहे की सागर नलवडे सर आहेत तर ते तुमच्यासाठी फ्री लेक्चर घेणार आहेत. सागर नलवडे सर तुमच्यासाठी फ्री लेक्चर घेणार आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की सर मी एक्साईज डिपार्टमेंटमधला आहे, माझ्या लेक्चरचा फायदा माझ्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे आणि ते विद्यार्थी सब इन्स्पेक्टर झाले पाहिजेत. त्यामुळं मी माझे जे काही एक्साईजची लेक्चर आहेत तर ती फ्री घेणार आहे. येतं का लक्षात. तर अर्थात माझा क्लास आहे, माझा व्यवसाय, मी नाही फ्री घेऊ शकत. पण सरांची इच्छा आहे की त्यांनी फ्री लेक्चर घेणार आहेत. त्यामुळं एक्साईजचा जो भाग आहे तर ते सागर नलवडे सर आहेत की जे 2011 मध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर या पदामध्ये महाराष्ट्रात पहिले आहेत. सागर नलवडे सर हे सर्वांना परिचित आहेत. त्यांची टीचिंग छान पद्धतीनं आहे. अगदी टेक्निकल गोष्टी तुमच्या डिपार्टमेंटच्या एवढ्या सगळ्या माहीत आहेत. बऱ्याच लोकांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि ते त्या विषयातले एक्सपर्ट आहेत. आणि विशेष म्हणजे ते आपल्याकडे हे लेक्चर काय करतायत, फ्री घेत आहेत. आणि मग महाराष्ट्रात तुम्हाला एकमेव असं दिसेल की मी कायद्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी कायदे घेणार आहे की जे फौजदारी कायदे RTI आणि RTS. आणि जो व्यक्ती एक्साईजमध्ये एक्सपर्ट आहे, तुमच्या खात्याशी अत्यंत परिचित आहे, अगदी टेक्निकल सगळ्या छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी माहीत आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी माहीत आहेत, तर तो व्यक्ती एक्साईज घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा सुवर्ण मध्य मिळणार आहे. महाराष्ट्रात तुम्हाला इतर अशा ठिकाणी मिळणार नाही. तर एकच माणूस हा IPC म्हणजे हे BNS, BNSS आणि
BSA पण घेतोय, RTI RTS पण घेतोय आणि तोच माणूस एक्साईज पण घेतोय. येतं का लक्षात? म्हणजे मीच म्हणलं मी इतिहास पण घेतो, भूगोल पण घेतो, जिओग्राफी पण, इकॉनॉमी पण घेतो, पर्यावरण पण घेतो, सीसॅट पण घेतो, असं कसं चालेल? येतं का लक्षात? शेवटी प्रत्येकाच्या आपापल्या विषयामध्ये एक्सपर्टाईज आहे. त्यामुळे मी काही एक्साईज कायदे शिकू शकत नाही असं नाही, पण त्यातला जो एक्सपर्ट व्यक्ती आहे तो तुम्हाला देणं हा माझा याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्यामुळं दोन्ही गोष्टी एकत्रितपणे एकच माणूस मला अगदी, कारण एक्साईजमध्ये पण बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणजे अशी गोष्ट होईल, जर समजा इतर लोकांकडून तुम्ही जर एक्साईज शिकाल तर तुम्ही म्हणाल हे काय शिकवायला लागलं, ह्यांना ह्यातलं काहीच माहीत नाही, असा विषय होऊ शकतो. त्यामुळं फक्त कायदा वाचून दाखवणं महत्त्वाचं नाही, तर त्या गोष्टी संकल्पना तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. कशात काय मिसळल्यानंतर काय परिणाम आहे, कशाची घनता काय, इतक्या टेक्निकल तुमच्यात गोष्टी आहेत. येतं का लक्षात? त्यामुळं एक्साईजचे कायदे, एक्साईजचा एक्सपर्ट व्यक्ती सागर नलावडे सर, की जे महाराष्ट्रात एक्साईज 2011ला महाराष्ट्रात पहिलेत, तर ते तुम्हाला घेणार आहे. आणि याच्यामध्ये जेवढी काही कलमं आहेत तर ती कलमं तुमच्या लक्षात राहतील त्याच्यासाठी मी काही स्पेशल लेक्चर घेणार आहे. म्हणजे तुम्हाला ती कलमं लक्षात राहताना कायद्याचा जो मूळ आत्मा आहे तो पण बिघडला नाही पाहिजे. कारण तुम्हाला प्रश्न येताना कायद्याच्या परिभाषेत येणार आहेत. मी काहीतरी वेगळं तुम्हाला काहीतरी सांगत बसलो, कलम लक्षात ठेवण्यासाठी वेगळ्या काही ट्रिक्स सांगत बसलो, तर आजपर्यंतचा विद्यार्थ्याचा अनुभव असा आहे की परीक्षेत ट्रिक्स लक्षात ठेवायचे का कलम लक्षात ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं ती कायद्याचा मूळ गाभा तसाच ठेवून कायद्याच्या संकल्पनाला हात न लावता, कारण मूळ प्रश्न तुम्हाला कायद्याच्या भाषेत येणार आहे, तर त्या गोष्टी इंटॅक्ट ठेवून ती कलमं कशी लक्षात राहतील यासाठी मी काही स्पेशल लेक्चर घेणार आहे. त्याचा तुम्हाला अत्यंत फायदा होईल. अगदी त्या अनुषंगानं मी ज्या पद्धतीनं सांगणार आहे कलमं कशी लक्षात ठेवायची काय, त्यासाठी वेगळी लेक्चर घेतोय मी. तर मग त्याच्या अनुषंगानं किंवा शिक्षा कशा लक्षात ठेवायच्या, काय करायचं, तर त्याचा फायदा 100% तुम्हाला परीक्षेला होईल. तुम्हाला सिंगल कलम विसरणार नाही, सिंगल शिक्षा विसरणार नाही. येते का लक्षात? आणि वेळ आहे तसं आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठी, तर त्या दृष्टीनं आपण 100% काम करू. आणि आता हे 3 नवीन कायदे, जर समजा आपण हे 3 कायद्याचा विचार केला तर नवीन कायदे, पण जुना IPC CRPC एव्हिडन्समध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न आले होते त्या पद्धतीनं आता याच्यावर कसा प्रश्न येईल तर त्या अनुषंगानं पण बोलणार आहे. या डेमो लेक्चरमध्ये मी पुढे जाऊन काही कंटेंट घेणार आहे. आता लिमिटेड वेळ आहे, खरं तर मला आता यूट्यूबला एवढं मोठं लेक्चर नाही घेऊ शकत, तर मग पहिल्यांदा मी काय त्यातला तुम्हाला काही भाग सांगतो, त्यानंतर आयोगानं आत्तापर्यंत कसे वेगवेगळे प्रश्न विचारले होते ते पण दाखवतो, म्हणजे तुमचा अप्रोच पण क्लिअर होईल. ओके. आणि एक्साईजच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आत्तापर्यंत डायरेक्ट एक्साईजसाठी जे कायदे होते तर त्या क्वेश्चन पेपरचा आधार घेऊन पण तुम्हाला थोडं PYQचा विचार करता येईल. पुढं आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा जो BNS जो कायदा आहे तर त्याच्या अनुषंगानं मी काही थोडं बोलतो, थोडं डेमो लेक्चर घेतो, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की हे नेमकं या कायद्यामध्ये आहे काय आणि आपल्याला कशा पद्धतीने इथं पुढं वाटचाल करायची. तर ह्या थोड्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, पण याच्या अनुषंगानं आपण मूळ बॅचमध्ये हे डिटेल बोलणार आहे. फक्त लक्षात ठेवा ह्या 2 तारखा मात्र तुमच्या परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. येतं लक्षात? म्हणजे भारतीय न्याय संहिता BNS 2023 राष्ट्रपतीची अनुमती कधी मिळाली आणि अंमलबजावणी कधी आहे, तर अनुमती 25 डिसेंबर 2023ला आहे आणि अंमलबजावणी 1 जुलै 2024ला आहे. ह्या 2 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. येतं लक्षात? तर मग बाकी पण आपण तसं बघत जाणार आहे इतर कायद्यामध्ये पण. आणि मग हा भारतीय न्याय संहिता नेमका काय आहे, भारतीय न्याय संहिता नेमका काय आहे, म्हणजे BNS हे नेमकं काय आहे, तर एखादा गुन्हा कधी घडतो, मग त्या गुन्ह्याची व्याख्या, मग त्या गुन्ह्याची शिक्षा ही ह्या BNS मध्ये दिलेली असते. एखादं कृत्य किंवा एखादी अकृती, एखादा ॲक्ट किंवा एखादा ओमिशन हे गुन्हा कधी असतं, ते ॲक्ट ओमिशन पुढे जाऊन बघू आपण. तर हे गुन्हा कधी असतं हे BNS कायदा सांगत असतो. आणि BNSS जो कायदा आहे नागरिक सुरक्षा BNSS, तर हा कायदा काय सांगतो, प्रक्रिया सांगतो. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने जर समजा एखादा गुन्हा केला तर पोलिसांना कशा पद्धतीचे अधिकार आहेत, न्यायालयाला कशा पद्धतीचे अधिकार आहेत, न्यायालयाने कुठली प्रक्रिया फॉलो करायची आहे, पोलिसांनी कुठली प्रक्रिया फॉलो करायची आहे, जामीन कशा पद्धतीने मिळेल. येतं का लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी, किंवा तो गुन्हा हा जामीनपात्र आहे का अजामीनपात्र आहे, तो गुन्हा
दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे, तो गुन्हा मिटवता येण्याजोगा आहे का न मिटवता येण्याजोगा आहे, तो गुन्हा कोणत्या न्यायालयासमोर वर्ग करता येण्याजोग्या गोष्टी आहेत, हे सगळं ह्या BNSS मध्ये दिलेलं असतं. आणि BSA भारतीय साक्ष अधिनियम हा पुरावा कायदा काय सांगतो, तर मग गुन्हा सिद्ध कसा करायचा. खरं तर BSA हा दिवाणी कायद्याला पण लागू आहे आणि फौजदारी कायद्याला लागू आहे. आपल्याला बहुतांशी वाटतं हे फक्त फौजदारी कायद्याला लागू आहे, पण BSA मात्र, हे दोन कायदे तर फौजदारी आहेत, पण BSA हा दिवाणी कायद्याला पण लागू आहे. एखादा दिवाणी गुन्हा कसा, एखादा दिवाणी खटला आहे तर त्याच्या संदर्भात पण मार्गदर्शन हा BSA करतो किंवा पूर्वीचा पुरावा कायदा करत होता. येतं लक्षात. त्यामुळं पुरावा न्यायालयामध्ये कसा ग्राह्य मानला जाईल ह्या गोष्टी ह्या BSA मध्ये दिलेल्या आहेत. तर त्यामुळं हे तीन कायद्यापैकी आपण आज BNS भारतीय नागरी न्याय संहिता भारतीय न्याय संहिता हे BNS याच्या संदर्भात थोडं आपण काय डेमो लेक्चर घेऊ. आता पहिल्यांदा थोड्या प्रारंभिक जे पहिलं प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये कलम 2 मध्ये व्याख्या दिलेली आहेत आणि कलम 3 मध्ये सर्वसाधारण स्पष्टीकरण दिलेले आहेत. कलम 2 मध्ये व्याख्या आहेत आणि कलम 3 मध्ये सर्वसाधारण स्पष्टीकरण आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये व्याख्या आणि स्पष्टीकरण एकाच कॉलममध्ये दिले, मात्र कलम 2 मध्ये व्याख्या आहेत आणि कलम 3 मध्ये सर्वसाधारण स्पष्टीकरण आहेत. पण मग मात्र त्यांनी 3.5 3.2 असं दिले किंवा 2.1 2.7 असं दिलेले. त्यामुळे मात्र हेडिंग त्यांनी एकत्र केले तुमच्या सिलेबसमध्ये, व्याख्या आणि सर्वसाधारण स्पष्टीकरण. आता ह्या व्याख्या काय कामाच्या आहेत बघा. व्याख्या काय कामाच्या आहेत तर ह्या BNS मध्ये पुढे जाऊन कुठेतरी एखादा शब्द येतो. उदाहरणार्थ आता चोरीचा गुन्हा आहे. खरं तर तुम्हाला शरीराविरुद्ध जे गुन्हे आहेत, ऑफेन्स रिलेटेड ह्युमन बॉडी आहेत हे तुम्हाला आहेत, पण ऑफेन्स रिलेटेड प्रॉपर्टी किंवा मालमत्तेच्या संदर्भातले गुन्हे हे तुम्हाला परीक्षेला नाहीत. ते प्रकरण तुम्हाला नाही डिपार्टमेंटल PSIला. पण मग मालमत्तेच्या संदर्भातले जे गुन्हे आहेत आणि त्या संदर्भातले जे शब्द आहेत, संज्ञा आहेत, त्या मात्र तुम्हाला परीक्षेला आहेत. तर त्यामुळे आपल्याला जिथं जशी गरज आहे तशा पद्धतीने आपल्याला घ्यावं लागेल. मग ह्या संज्ञा काय, उदाहरणार्थ चोरीचा गुन्हा आहे तर चोरीच्या गुन्ह्यामध्ये अप्रामाणिकपणाचा उद्देश असल्याशिवाय गुन्हा घडत नाही. मग एखादा व्यक्ती एखादी जंगम मालमत्ता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवतो, त्याच्या अनुषंगाने कुणाला तरी गैरलाभ होतो, कुणाला तरी गैरहानी होते आणि ती वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थानभ्रमिष्ट होते, तर तिथं चोरी हा गुन्हा होतो. मग अप्रामाणिकपणाचा उद्देश तिथं सांगितला तर आता मग कलम 303 मध्ये चोरी आहे. पहिलं जुन्या कायद्यामध्ये 378 मध्ये चोरी होती. आता पुन्हा आणखी जुन्या कायद्यामध्ये कोणता सेक्शन होता हे मी सांगत बसणार नाही, कारण आता काही त्याची गरज नाही, विनाकारण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यामुळे नवीन कायद्यामध्ये 303 मध्ये चोरीचा गुन्हा आहे. मग त्याच्यामध्ये अप्रामाणिकपणाचा शब्द आहे. मग अप्रामाणिकपणा म्हणजे काय इथं सांगितलं. बऱ्याच ठिकाणी कुठं ऍक्ट, ओमिशन, कृती, अकृती, गैरलाभ, गैरहानी असे शब्द आहेत किंवा कॉमन इंटेन्शन, तर त्याचे अर्थ हे व्याख्येमध्ये दिलेले असतात. मग मी थोडं काय 2-3 भाग घेणार आहे. तर एकमेकाला अटॅच असणाऱ्या कशा गोष्टी आहेत मला त्या थोडक्यात सांगायच्या आहेत. तर त्यामुळे मी सलग न घेता ज्या गोष्टी एकमेकाला अटॅच आहेत तर तेवढं मी आज सांगतोय. बाकी तुम्हाला डेमो लेक्चर म्हणून आणखी काही सलग लेक्चर बघायचे असेल तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये थोडं मी डेमो म्हणून पण ठेवतो. तर मी सुरुवात करतो. अप्रामाणिकपणे, डिसऑनेस्टली. आता पुन्हा आणखी, आता ज्या विद्यार्थ्याला पहिल्या आन्सर कीनं म्हणजे त्याला आन्सर की यायच्या अगोदर, आता ॲक्च्युली डिपार्टमेंटल PSIच्या सेकंड कीमध्ये बदल होईल आणि लोकांची 8 ते 10 मार्क आणखी वाढतील किंवा काही लोकांची त्यापेक्षा मार्क वाढतील, कारण 3-4 प्रश्न जास्त बाधत आहेत तर ते बदलतील सेकंड कीमध्ये. तर आत्ताच माझ्या एका विद्यार्थ्याला सोलापूरला पोस्टिंग आहे, त्याचं 280 मार्क आहेत पहिल्या कीनं. सेकंड कीला त्याचा 100% 287 ते 290 पर्यंत स्कोर जाणार आहे, 300 पैकी. तर त्या विद्यार्थ्यानं मला सांगितलं, सर आपल्या पुस्तकामध्ये जे इंग्लिश शब्द तुम्ही जिथं कुठं दिलेले आहेत त्यामुळे माझे किमान 10 ते 15 प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि तुमचा प्रत्येक शब्द लेक्चरमधला शेवटपर्यंत माझ्या कानात घुमत होतं. मी पुस्तक अर्थात आपलं खूप 24 कॅरेट असलेलं सोनं असलेलं पुस्तक आहे, पण मी तुमचे बॅचच इतक्या वेळा पुन्हा बघितली, मला पुन्हा पुस्तक वाचायची पण गरज पडली नाही. तर त्याचं एक म्हणणं असं होतं की मी तुम्हाला कसा फायदा होईल ते सांगतो. आता जाता जाता कुठंतरी माझी स्तुती येणार आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला कसा आहे यातनं तुम्ही बघा. डिसऑनेस्टली, तर हे इंग्लिशमध्ये शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये
आतली माहीत असायची गरज नाही, पण हेडिंगमधला कोणता घटक तुम्हाला इंग्लिशमध्ये माहीत पाहिजे हे मी सांगतो, कारण तेवढा माझा कायद्याचा अनुभव आहे, कायद्याची ती नाळ आहे माझ्याकडे, तेवढं माझ्याकडे लिगल स्पिरिट आहे आणि मला कळतंय की आयोग कुठं मराठी ट्रान्सलेशन करताना चूक करू शकेल. तर इथं बघा, उदाहरणार्थ डिसऑनेस्टली शब्द आहे, आयोगाने एकदा त्याला शब्द लबाडी वापरलाय, त्याच्यामुळे बरीच लोक प्रश्न चुकले. आता या डिपार्टमेंटच्या परीक्षेत 10 ते 15 प्रश्न बरीच लोक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन चुकीचं असल्यामुळं बाहेर पडलेले आहेत. पण सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये बघायचं नाही, हेडिंगमधला काही घटक आपल्याला इंग्लिशमध्ये बघायचा आहे, कारण तो लक्षात ठेवला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. आणि सोपं आहे, माझ्याबरोबर चला, अगदी सगळं साधं सोपं एकदम व्यवस्थित वाटेल तुम्हाला. कुठं तुम्हाला या कायद्याचं टेन्शन पण येणार नाही. तुम्ही तुमच्या बॉसला, इव्हन पोलीसमधल्या एखाद्या सुपिरियर ऑफिसरला कायदा शिकू शकाल अशा पद्धतीने शिकवणार. आणि मी अगदी ठामपणे सांगतोय, जो आपल्याकडे कुठली बॅच करेल तो दुसऱ्याला व्यवस्थितपणे शिकू शकेल, अगदी माझा दावा आहे हा. दुसऱ्याला तुम्ही व्यवस्थितपणे शिकू शकाल इतक्या चांगल्या पद्धतीने तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर करून हा कायदा लक्षात राहील. तर अप्रामाणिकपणाचा उद्देश आहे. मग आयोगाने त्याला लबाडी शब्द वापरला. खरं तर फ्रॉडुलंटली हा एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, त्याला पण लबाडी म्हटलं जातं. मग बरीच लोक ते फ्रॉडुलंटली समजले आणि प्रश्न चुकले. येतं का लक्षात? त्यामुळं मी मराठी बरोबर जिथं गरजेचं आहे तिथं इंग्लिशमध्ये पण हेडिंग देतोय. सगळं इंग्लिशमध्ये करायची गरज नाही, जिथं गरज आहे तेवढं मी सांगतो. तर इंग्लिशचा कसा फायदा आहे हे थोडं तुम्हाला मी सांगितलं. आता 2.7 अप्रामाणिकपणे, आता ह्या जर व्याख्या तुम्ही बघितल्या तर ह्या व्याख्या ह्या अल्फाबेटप्रमाणे असतात. त्यामुळं त्याची लिंक तुम्हाला लागत नाही. कारण जर तुम्हाला अप्रामाणिकपणाचा उद्देश कळायचा असेल तर तुम्हाला गैरलाभ आणि गैरहानी कळली पाहिजे. गैरलाभ आणि गैरहानी नाही कळत तर तुम्हाला अप्रामाणिकपणाचा उद्देश कळतच नाही. कारण ह्याच्यामध्ये म्हणलंय गैरलाभ आणि गैरहानी, आणि गैरलाभ आणि गैरहानीची व्याख्या कुठं दिली? 236 आणि 237 मध्ये. येतं लक्षात? त्यामुळं 236, 237 आणि 238 ह्या 3 व्याख्या कळल्या का तुम्हाला मग अप्रामाणिकपणा 2.7 मध्ये कळतो. येतं लक्षात? तर मग हे माझं काम आहे की कुठल्या गोष्टी एकमेकाला लिंक आहेत तर त्या पद्धतीने शिकवायच्या. येतं लक्षात? तर पहिल्यांदा हे कळण्यासाठी आपण गैरलाभ किंवा गैरहानी हा काय प्रकार आहे आपण बघू. बघा, मी अगदी जिथं गरज आहे तिथं मी फळ्यावर लिहितो, पण तुमचा कमीत कमी वेळ जाईल अशा पद्धतीनं बघा. म्हणजे मी काय करतोय, मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते मी बऱ्यापैकी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे मी जर प्रत्येक गोष्ट जर इथं लिहित बसलो तर तुमचा प्रचंड वेळ वाया जाईल. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे. येतं लक्षात? त्यामुळं मला जे तुम्हाला सांगायचं आहे त्या गोष्टी मी ऑलरेडी पीपीटी बनवलेल्या आहेत, वेगवेगळे फ्लोचार्ट, वेगवेगळे इमेजेस आणलेले आहेत, जेणेकरून माझा इथं कमीत कमी वेळ जाईल आणि तुम्हाला अगदी सिंगल सेकंड तुमच्या लेक्चरमध्ये वाया जाणार नाही. येतं लक्षात? तर मग जिथं गरज आहे तिथं मी थोडं ब्लँक पीपीटी घेऊन समजून सांगत असतो. आता बघा, गैरलाभ असतो म्हणजे काय? नावाप्रमाणे शब्द कसा आहे बघा, गैरलाभ. तर गैर शब्द आहे, तर गैरचा अर्थ बेकायदेशीरपणे. गैर म्हणजे काय? बेकायदेशीरपणे. बेकायदेशीरपणे ज्याला आपण इल्लिगली म्हणतो, त्याला आपण रॉंगफुली पण म्हणतो. रॉंगफुल गेन. जो तुम्हाला लाभ झालाय तर तो गैरलाभ आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघ. समजा ए हा समजा घर मालक आहे आणि बी हा त्याचा नोकर आहे. ते कायद्यामध्ये पुढे उदाहरण पण आहे, तर तेच उदाहरण तुम्हाला अगदी क्लिअर सांगतो, तुमच्या लक्षात येईल बघ. बी हा नोकर आहे, ए हा मालक आहे. बी ह्या नोकरानं काय केलं? मालकाची अंगठी चोरली. मग मालकाची अंगठी चोरली, मग काय केलं? चोरली म्हणण्यापेक्षा मी अगदी चोरीचा गुन्हा पुढे आहे, मी फक्त सांगतो. नोकरानं काय केलं? ह्या मालकाच्या घराच्या टेबलवर अंगठी होती, ती अंगठी उचलली आणि सराफाच्या दुकानात गेला आणि विकून टाकली. आता मला सांगा, ह्या नोकराचा त्या अंगठीवर अधिकार होता का? ह्या नोकराचा त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार होता का? ह्या नोकराचा त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार नव्हता. पण नोकराला त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार नसताना त्याला लाभ झाला, आणि त्याला लाभ झाला तो चुकीचा लाभ आहे, तो रॉंगफुल गेन आहे.
म्हणून त्याला गैरलाभ म्हणलं जातं. म्हणजे गैरलाभ कुणाचा झाला हो? नोकराचा. त्या नोकराचा त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार नसताना त्याला बेकायदेशीर मार्गाने लाभ झालाय, त्याला बेकायदेशीर मार्गाने लाभ झालाय, तर मग त्याला आपण काय म्हणणार? गैरलाभ. आता उदाहरणार्थ जर समजा त्या नोकराला कुठंतरी लॉटरी लागली, आता खरं तर त्या पैशावर त्याचा हक्क म्हणजे त्याचा कायदेशीर अधिकार म्हणजे त्याचे मालकीचे ते पैसे आहेत का? नाही. लॉटरी लागली, पैसे आले, त्याला काय त्याला गैरलाभ म्हणता येईल का? नाही, कारण तो बेकायदेशीर मार्गाने नाही. पण इथं अंगठी त्यानं मालकाची घेऊन सराफाच्या दुकानात विकून आला तर तो लाभ, तो गैरलाभ आहे, त्याला रॉंगफुल गेन म्हणतो. आणि मालकाच्या बाबतीत काय झालं? मालकाच्या बाबतीत काय झालं? त्या अंगठीवर त्या मालकाचा कायदेशीर अधिकार होता आणि त्या मालकाचा त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार असताना त्याची बेकायदेशीर मार्गाने हानी झाली, म्हणून मालकाची काय झाली हो? गैरहानी झाली. मालकाची काय झाली? गैरहानी झाली. पॉईंट लक्षात आला का? मग मालकाच्या बाबतीत गैरहानी झाली आणि नोकराच्या बाबतीत गैरलाभ झाला, ही तर व्याख्या आहे. दुसरं काय बघ? 236 काय म्हणते? गैरलाभ म्हणजे काय? रॉंगफुल गेन. तर गैरलाभ कुणाचा झालाय आपल्या उदाहरणामध्ये? नोकराचा. कसा झाला? नोकराचा, सर्वंटचा. त्या मालमत्तेवर कायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीर मार्गाने झालेला मालमत्तेच्या संदर्भातला लाभ. आणि गैरहानी कुणाची झाली? मालकाची झाली. आता बघा आपल्या उदाहरणामध्ये गैरहानी, रॉंगफुल लॉस. 237 मालमत्तेवर त्या मालकाचा कायदेशीर अधिकार होता आणि त्याचा मालमत्तेवर कायदेशीर अधिकार असताना बेकायदेशीर मार्गाने हानी झाली, बेकायदेशीर मार्गाने मालमत्तेच्या संदर्भात हानी झाली. आता असं पण असू शकतं, समजा मालकाच्या हातातून अचानक अंगठी कुठं रस्त्यात पडली. खरं तर मालकाचा त्या अंगठीवर कायदेशीर अधिकार होता, मात्र कुठंतरी पडली, त्याच्या हातातून घाल झाली. आता ते बेकायदेशीर हानी झाली का हो? त्याला बेकायदेशीर हानी म्हणता येणार नाही. येतं का लक्षात? म्हणजे तुमच्या अंगठी तुमच्याकडून कुठंतरी घाल झाली, ठीक आहे, तुमची हानी झाली, पण त्याला बेकायदेशीर हानी म्हणता येणार नाही. येतं का लक्षात? किंवा एखादा पुस्तकाचं दुकान आहे खूप वर्षापासून आणि नवीन आणखी कुणीतरी एखादं पुस्तकाचं दुकान टाकलं आणि नवीन पुस्तकाचं दुकान टाकल्यानंतर तो दुकानदार काय करायला लागला? 50% डिस्काउंट, 40% डिस्काउंटनं पुस्तक विकायला लागला. आणि मग तो जुना दुकानदार काय म्हणायला लागला कोर्टात? साहेब, या नवीन आलेल्या पुस्तकाच्या दुकानदारामुळं माझा तोटा झाला, माझी हानी झाली. पण ती गैरहानी आहे का हो? नाही. त्या कॉम्पिटिशनमुळं त्यानं डिस्काउंट 40% दिला, तो पण दे. येतं का लक्षात? त्यामुळं तुमची हानी झाली म्हणून ती प्रत्येकच वेळेस गैरहानी असते असं नाही. पण इथं गैरहानी कधी म्हणतो आपण? त्याच्यावर तुमचा कायदेशीर अधिकार असताना बेकायदेशीर मार्गाने तुमची हानी झालेली आहे, तुम्हाला हानी सोसावी लागते. मालमत्तेवर कायदेशीर अधिकार असताना बेकायदेशीर मार्गाने मालमत्तेविषयक हानी आहे, तर 237 त्याला काय म्हणतंय? गैरहानी. आणि 236 काय म्हणतंय? त्या नोकराच्या कृतीला गैरलाभ. गैरलाभ. येतं का लक्षात? आता ह्याच्या अनुषंगानं 236, 237च्या अनुषंगानं 238 ही पण एक व्याख्या आहे तुम्हाला परीक्षेला. गैरपणे लाभ मिळवणे, गैरपणे हानी सोसणे, त्याचंच एक्सटेन्शन आहे, त्याचंच पुढचं वर्जन आहे, त्याचंच पुढचं वर्जन आहे. आता बघा याच्यामध्ये मी अगदी तुम्हाला हे सांगतो की हा जो प्रकार आहे तर तो गैरलाभाच्या बाजूचा आहे आणि हा जो प्रकार आहे तर तो गैरहानीच्या बाजूचा आहे. हे कसं आहे थोडं तुम्हाला मी सांगतो. समजा पी हा व्यक्ती आहे आणि क्यू हा व्यक्ती आहे, दोघं रूममेट आहेत. दोघं रूममेट आहेत किंवा दोन शेजारी शेजारी राहतात. पी आणि क्यू दोघांचे फ्लॅट शेजारी शेजारी आहेत, शहरामध्ये राहतात. आणि एखादं पी ह्या व्यक्तीनं काय केलं, काय ॲमेझॉन किंवा इतर ऑनलाईन पोर्टलवरनं काहीतरी ऑनलाईन मागवलं आणि तो पार्सल घेऊन आला. ऑलरेडीच पेमेंट केलं होतं, त्यामुळे OTP विचारायचा विषय नाही. तर त्यामुळं पार्सलवाला आला आणि पी काय घरी नव्हता. तो क्यूला म्हणाला, हे कुठं गेलं पी, ह्याचं पार्सल आहे, तुम्ही घेता का? तर क्यू व्यक्तीने घेऊन ठेवलं पार्सल. मात्र क्यू व्यक्तीनं पी व्यक्तीला सांगितलंच नाही, बाबा तुझं पार्सल आलंय काय, नाही सांगितलं. काय झालं? त्या पार्सलवर, त्या वस्तूवर क्यू ह्या व्यक्तीचा अधिकार नसताना
त्याला गैरमार्गाने लाभ झाला म्हणजे क्यूला काय झालाय हो, गैरलाभ झाला. क्यू ह्या व्यक्तीनं गैरमार्गाने ती मालमत्ता संपादित केली. क्यू ह्या व्यक्तीनं ती गैरमार्गाने स्वतःकडे ठेवून घेतली किंवा संपादित केली तर काय झालं, गैरलाभ. बघा, गैरपणे लाभ मिळवणे, गैरपणे हानी सोसणे. तर गैरपणे लाभ मिळवण्याचं पहिलंच उदाहरण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गैरपणे काही ठेवून घेते किंवा काहीतरी संपादन करते तेव्हा ती व्यक्ती गैरपणे लाभ मिळवते असं म्हटलं जातं. मग आता सांगितलं गैरपणे काहीतरी ठेवून घेतलं तर गैरलाभ झाला. किंवा तुम्हाला अगदी तुमच्यातलंच मी उदाहरण सांगतो. समजा ए हा व्यक्ती आणि बी हा व्यक्ती. तर ए हा व्यक्ती एखाद्या खोलीचा मालक आहे आणि ह्या ए ह्या व्यक्तीनं बी ह्या भाडेकरू आहे. ह्या भाडेकरूनं एक फ्लॅट घेतला किंवा रूम घेतली. काय म्हणून की बाबा मी इथं कामानिमित्त आहे किंवा मी काय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो म्हणून त्यानं रूम घेतली बी व्यक्तीनं. आणि बी व्यक्तीनं काय केलं, रूम भाड्याने घेतली. काय म्हणून की बाबा राहण्यासाठी किंवा अभ्यासासाठी आलाय म्हणून घेतली. आणि प्रत्यक्षात ह्यानं बेकायदेशीररित्या दारूच विकायला चालू केली. भाडेकरून काय केलं, बेकायदेशीररित्या त्याची दारूच विकायला चालू केली सरकारी मान्यता नसताना. हां, मग काय झालं, आता बीच्या बाबतीत सुद्धा बीनं सुद्धा काय केलं, इथं सुद्धा काय हो, गैरलाभ आहे. बीच्या बाबतीत सुद्धा इथं सुद्धा काय हो, गैरलाभ आहे. का गैरलाभ आहे, कारण आपल्या ह्या व्याख्येमध्ये काय, जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी संपादन करते, गैरपणे काहीतरी ठेवून घेते, हे उदाहरण सांगितलं पार्सलचं. आणि गैरपणे काहीतरी संपादन करते हे तुम्हाला दारू विक्रीचं उदाहरण सांगतं. म्हणजे तुम्ही दारू विकण्यासाठी ती रूम संपादित केली, येतं का लक्षात. तर मग तुम्हाला काय झाला, गैरलाभ झाला. म्हणजे इथं बीला गैरलाभ झाला, इथं क्यूला गैरलाभ झाला. आणि आता दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे पी ह्या व्यक्तीला तुम्ही काय ठेवलं, ह्या क्यू व्यक्तीनं पार्सल दिलं नाही त्याचा कायदेशीर अधिकार असताना, त्यामुळे ह्या व्यक्तीला वंचित राहावं लागलं, त्या वस्तूपासून वंचित राहावं लागलं किंवा त्या वस्तूपासून त्याला दूर ठेवलं गेलं. म्हणजे पी ह्या व्यक्तीला काय हो, गैरहानी झालेली. तर हे दुसऱ्या उदाहरणामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला मालमत्तेपासून बेकायदेशीररित्या दूर ठेवलं जातं, अगर वंचित ठेवलं जातं, तेव्हा ती व्यक्ती गैरपणे हानी सोसते असं म्हटलं जातं. येतं लक्षात. त्यामुळं कलम 236 237 आणि त्याचं एक्सटेन्शन म्हणून 238 आहे. आता हे कळल्यानंतर तुम्हाला हे पटकन कळेल बघा, काय अप्रामाणिकपणे म्हणजे काय. म्हणजे अप्रामाणिकपणाचा उद्देश असतो म्हणजे काय. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, चोरी या गुन्ह्यामध्ये अप्रामाणिकपणाचा उद्देश असतो. मग चोरी या गुन्ह्यामध्ये अप्रामाणिकपणाचा उद्देश असतो म्हणजे काय, तर कुणाला तरी म्हणजे तुमचा काय उद्देश आहे. समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या, समजा त्या नोकरानं त्या मालकाच्या टेबलवरली अंगठी घेऊन गेला, तर मग इथं काय झालं, मालकाच्या टेबलवर अंगठी घेऊन गेला तर काय झालं, त्या मालकाचा गैरहानी झाली आणि त्या नोकराला गैरलाभ झाला, हा तुमचा उद्देश होता. जर समजा तुम्ही अंगठी टेबलवर ठेवलेली आहे आणि जर समजा तुम्ही तिथून उचलली आणि मालकाच्या बायकोच्या ताब्यात दिली, कोणतरी येईल घरातनं, कोणतरी अंगठी घेऊन जाईल, तर आता तुमचा कुणाला तरी गैरलाभ व्हावा, कुणाला तरी गैरहानी व्हावी हा उद्देश होता का. नाही, मग चोरी गुन्हा घडणारच नाही, कारण तुमचा अप्रामाणिकपणाचा उद्देशच नाही. अप्रामाणिकपणाच्या उद्देशामध्ये काय असतं, कधी एखादा उद्देश अप्रामाणिकपणाचा आहे कधी म्हटलं जातं, तर त्या कृतीच्या माध्यमातून कुणाला तरी गैरलाभ व्हावा, म्हणजे मालकाला गैरहानी व्हावी आणि आपल्याला गैरलाभ व्हावा, हा जर उद्देश असेल तरच अप्रामाणिकपणाचा उद्देश आहे आणि तरच चोरीचा गुन्हा होतो. अगदी चोरी हा गुन्हा तुम्हाला नाही आहे, पण हे व्याख्या करण्यासाठी तो गुन्हा तुम्हाला सांगावा लागेल, त्याशिवाय कळणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. एखादं सेक्शन तुम्हाला परीक्षेला नाही, पण त्याची लिंक तुम्हाला कुठंतरी आहे, ते सांगितल्याशिवाय त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत नसतात. त्यामुळं अप्रामाणिकपणाचा उद्देश म्हणजे काय, तर तुमचा असा उद्देश आहे की तुमच्या कृतीतून कुणाला तरी गैरलाभ होईल आणि कुणाला तरी गैरहानी होईल. मग तुम्हाला स्वतःलाच गैरलाभ झाला पाहिजे असं काही नाही, कुणालाही गैरलाभ होऊ द्या, कुणालाही गैरहानी होऊ द्या, मात्र त्या कृत्याच्या माध्यमातून कुणाला तरी गैरलाभ आणि कुणाला तरी गैरहानी व्हायला पाहिजे.
पण जर असं केलं तर समजा मालकाची अंगठी घेतली आणि तुम्ही समुद्रात फेकून दिली, नदीत फेकून दिली, विहिरीत फेकून दिली, तर इथं फक्त गैरहानी झाली, गैरलाभ नाही झाला, त्यामुळे चोरीचा गुन्हाच होत नाही. तर तिथं मिस्चिफचा गुन्हा होतो, अगळीकचा गुन्हा होतो. येतं का लक्षात? तर ते जिथं गरज येईल तिथं तुम्हाला मी सांगतो. पुढं आता याच्या अनुषंगानं प्रश्न काय विचारलेले आहेत तर ते पण बघू, म्हणजे तुम्हाला कळेल. फक्त आता प्रश्न काय? प्रश्न हे IPC 1860 वर आहे, भारतीय दंड संहिता 1860 वर आहे. तुमचा पहिली परीक्षा आहे नवीन कायद्यावरची, हे लक्षात राहू द्या. तुमची परीक्षा पहिली परीक्षा आहे नवीन कायद्यावरची. अजून न्यायाधीशाच्या पेपरचा सुद्धा सिलेबस त्यांनी नवीन कायद्यामध्ये दिला नाही. जी पुढची त्यांची ॲड येणार आहे तर ती नवीन कायद्यावर आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पहिली परीक्षा नवीन कायद्यावर ही तुमची असणार आहे. एक्साईज दुय्यम निबंधक डिपार्टमेंटल लिमिटेड एक्झाम, हे लक्षात राहू द्या. त्यामुळं इथं मग आपले जे काही प्रश्न आहेत, डिपार्टमेंटल PSIचे प्रश्न असतील, डायरेक्ट PSIचे प्रश्न असतील, ते प्रश्न IPC 1860 वर आहेत. पण ते प्रश्न आपण तुमच्या BNS साठी कन्वर्ट करतोय, बरोबर आहे. आता जसे आहेत तसे घेतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा काय प्रश्न आला होता. डिपार्टमेंटल PSI 2016चा प्रश्न आहे. जो कोणी एखाद्या व्यक्तीला गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणती गोष्ट करतो, ती गोष्ट काय कशा पद्धतीने करतो असं म्हटलं जातं, तर अप्रामाणिकपणे. फक्त उत्तर आहे, फक्त येतं लक्षात. आता हा प्रश्न आपल्याला कुठल्या कलमावर आहे? कलम 2.7 वर आहे, कलम 2.7 वर आहे, कलम 2.7 वर आहे. 2.7 अप्रामाणिकपणा. पुढं एखाद्या व्यक्तीस, हा प्रश्न कुठं आहे? डिपार्टमेंटल PSI 2013चा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे फायदा पोहोचवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं बेकायदेशीरपणे नुकसान, तोच प्रश्न आहे वेगळ्या मार्गाने. अप्रामाणिक, अप्रामाणिक, योग्य, अयोग्य, काय अप्रामाणिक. कलम 2.7 वर प्रश्न आहे. पूर्वीचा वेगळं सोडा, आता पूर्वीचा सेक्शन मी सांगत नाही जाणीवपूर्वक, हे मात्र काय आहे, आत्ताचा कलम कुठला आहे? कलम 2.7. पुढं हा डिपार्टमेंटल PSI 2011चा प्रश्न आहे. लबाडी, डिसऑनेस्टली म्हणजे काय? मग इथं डिसऑनेस्टली शब्द मी टाकलेला आहे कारण तुम्हाला कळावं म्हणून. कारण हे डिपार्टमेंटच्या पुस्तकामध्ये मी जाणीव, कारण लबाडीमुळे बरेच प्रश्न आपलं पुस्तक वाचताना चुकतात, म्हणतात सरी लबाडीचं उत्तर हे कसं, पण तो इंग्लिशमध्ये प्रश्न डिसऑनेस्टली होता, त्यामुळे मी इंग्लिशमध्ये जाणीवपूर्वक तो शब्द टाकलाय, पुढच्या पोरांना पटकन ते प्रश्न कळावा म्हणून. लबाडी म्हणजे काय, म्हणजे डिसऑनेस्टली म्हणजे काय, तर काय एका व्यक्तीला गैरफायदा व दुसऱ्या व्यक्तीला गैरहानी पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य. बरोबर आहे, पहिलंच उत्तर बरोबर आहे. पुढं आणि सेम प्रश्न असणार आहे तुम्हाला, सेम सिंगल सेम अप्रोच, प्रश्नाचा अप्रोच सेम असणार, फक्त IPCच्या ठिकाणी BNS येणार आहे. पुढं IPC 1860, आता त्याला काय आपण म्हणणार? BNS. याला काय म्हणणार? BNS. कलम 24, आता कलम 24 नाही, कलम 2.7. कलम 2.7 नुसार हे पहिला प्रश्न आहे. मी तुमच्यासाठी कन्वर्ट केला की BNS कलम 2.7 नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणती गोष्ट करतो त्यावेळी काय अप्रामाणिकपणे. तेच कलम 2.7. हा कधीचा प्रश्न आहे? PSI मुख्य, डिपार्टमेंटल PSI नाही, डायरेक्ट PSI मुख्य परीक्षेचा 2022चा प्रश्न आहे. पुढं आता एक नवीन संकल्पना शिकू आपण, जंगम मालमत्ता. नवीन संकल्पना शिकू, जंगम मालमत्ता. कलम 2.21 मध्ये जंगम मालमत्ता आहे. बरं, जंगम मालमत्ता का दिली? पुन्हा ती चोरीकडेच जातो मी, कारण चोरी ही केवळ जंगम मालमत्तेची होत असते. लक्षात घ्या. आता डिपार्टमेंटल PSIला 29 डिसेंबर 2024ला जो 10 दिवसापूर्वी पेपर झाला त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. येते लक्षात? चोरी कशाची होऊ शकते? चोरी केवळ जंगम मालमत्तेची होऊ शकते. म्हणजे आपण एखाद्या पिक्चरमध्ये बघतो, विहीर चोरीला गेली, घर चोरीला गेलं, रस्ता चोरीला गेला, तर त्या गोष्टी बोलायच्या गोष्टी आहेत. पण कायद्याच्या भाषेत फक्त जंगम मालमत्ताच चोरीला जाते. मग जंगम मालमत्ता म्हणजे काय? तर मुव्हेबल प्रॉपर्टी. इंग्लिशमध्ये तुम्हाला पटकन कळेल, मुव्हेबल प्रॉपर्टी. मग आयोग त्याला चलसंपत्ती, जंगम मालमत्ता वेगवेगळी नावं म्हणू शकेल. तर जंगम मालमत्ता म्हणजे काय आपण बघतो बघा, की साधारणपणे जर समजा कोणी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करतं तर त्याची मालमत्ता येते, जंगम मालमत्ता एवढी, स्थावर मालमत्ता एवढी. आता तुम्हाला डिपार्टमेंटला माहित आहे जंगम मालमत्ता वगैरे. जंगम मालमत्ता म्हणजे काय हो? तर ह्या BNS मध्ये किंवा पूर्वीच्या IPC मध्ये जंगम मालमत्ता म्हणजे काय हे नाही सांगितलं. कोणती वस्तू जंगम, कोणता घटक जंगम मालमत्ता नाही हे सांगितलं.
म्हणजेच ह्याची व्याख्या नकारात्मक सांगितली, नकारात्मक सांगितली, नकारात्मक सांगितली. आणि बरोबर ज्यावेळी जो पेपर सेटर तुमचा आहे तो कोण आहे, पेपर सेटर तुमचा कोण आहे, जो कायद्यामध्ये नेट सेट झालेला आहे, ज्याचं कायद्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, त्याचं नेट सेट आहे, तो व्यक्ती हा प्रश्न तुमचा काढणार आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं कॉमन सेन्सचा काय भाग आहे तर तो पण प्रश्न विचारतो. त्यामुळे तुम्हाला कधी कधी वाटू शकतं हे मूळ कायद्यात नाही, पण ते संकल्पनावर आधारित आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला फक्त आता बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला त्यातल्या गोष्टी क्लिअर कळल्या पाहिजेत. पुढे जाऊन आणखी मी आत्ता ह्या डिपार्टमेंटला प्रश्न आला, डिपार्टमेंट PSIला कॉमन इंटेन्शनवर प्रश्न, तर सामूहिक इरादा हा स्वतंत्र गुन्हा नाही. तुम्हाला जगातल्या कोणत्याही मूळ कायद्यामध्ये हा प्रश्न सापडणार नाही, मूळ बेरेक्ट आहे त्यात कुठे सापडणार नाही, पण आपल्या पुस्तकात सापडेल. का, तो कन्सेप्टवर आधारित आयोग काय प्रश्न विचारू शकेल तर ते मी दिलेलं आहे. आणि बरोबर त्याच्यावर आता प्रश्न आलाय की स्वतंत्र गुन्हा नाही, सामूहिक इरादा कॉमन इंटेन्शन स्वतंत्र गुन्हा नाही. तर हे स्वतंत्र गुन्हा असणं आणि नसणं म्हणजे काय मी अगदी क्लिअर लेक्चरमध्ये सांगणार आहे. आता फक्त तो विषय आला म्हणून तुम्हाला सांगितलं, कारण मूळ जो कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर परीक्षक काय करणार आहे की त्याच्या आधारावर संकल्पनावर स्वतः एखादा प्रश्न तयार करणार आहे आणि दाखवतो तुम्हाला मी तसे प्रश्न आलेले. तर त्यामुळे ते प्रश्न तुम्हाला यायला पाहिजेत, येते का लक्षात बघा. तर मग जंगम मालमत्ता, मग आयोग विचारू शकेल की जंगम मालमत्तेची व्याख्या ही नकारात्मक दिलेली आहे. तर बरोबर आहे, नकारात्मक दिली आहे म्हणजे काय तर BNS मध्ये जंगम मालमत्ता म्हणजे काय हे नाही दिलं, कोणती गोष्ट जंगम मालमत्ता नाही हे दिलं. म्हणजे काय सांगितलं ते म्हणतंय जमीन, भूसंलग्न वस्तू किंवा भूसंलग्न वस्तूला कायमच्या जखडलेल्या वस्तू सोडून इतर सगळ्या गोष्टी, इतर सगळी मालमत्ता ही जंगम मालमत्ता आहे. म्हणजे बघा थोडक्यात काय, जंगम मालमत्ता म्हणजे काय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवता येण्याजोगी. हे समजा पेन आहे माझ्या हातातलं समजा, किंवा एखादी 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, येतं का लक्षात. तर ही सगळी जंगम किंवा पैसे आहेत, दागदागिने आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवता येण्याजोगी गोष्ट आहे, त्याला काय आपण म्हणतो जंगम मालमत्ता. पण इथं व्याख्या देताना काय म्हणलंय, जमीन सोडून राहिलेली मालमत्ता जंगम मालमत्ता आहे, भूसंलग्न वस्तू सोडून राहिलेली मालमत्ता जंगम मालमत्ता आहे, भूसंलग्न वस्तूला अटॅच असलेल्या मालमत्ता सोडून, वस्तू सोडून इतर राहिलेली जंगम मालमत्ता आहे. म्हणजे काय त्यांनी सांगितलं, काय काय म्हणजे काय काय जंगम मालमत्ता आहे हे नाही सांगितलं, काय काय जंगम मालमत्ता नाही हे सांगितलं, म्हणून ही व्याख्या नकारात्मक आहे. मग जंगम मालमत्ता काय म्हणून सांगितलं, जमीन सोडून, पुन्हा जमिनीमध्ये आपल्या ह्या भिंती रोवलेल्या आहेत, ह्या भिंती रोवलेल्या आहेत आणि ह्या भिंती कायमच्या रोवलेल्या आहेत, तर ही भूसंलग्न वस्तू आहे, भिंत ही भूसंलग्न वस्तू आहे. किंवा जमिनीमधलं उभं पीक आहे, उभं झाड आहे, हे भूसंलग्न वस्तू आहे. किंवा ही भिंत आहे, ह्या भिंतीला वर सिलिंग अटॅच आहे, त्या सिलिंगला फॅन अटॅच आहे, सिलिंगला AC अटॅच आहे, सिलिंगला प्रोजेक्टर अटॅच आहे, सिलिंगला हा डिजिटल बोर्ड अटॅच आहे. ह्या सगळ्या वस्तू सोडून राहिलेल्या वस्तू जंगम मालमत्ता. कारण का, मग तुम्ही म्हणाल की मग हा डिजिटल बोर्ड आहे, हा भिंतीतनं काढून नेता येईल की, ज्या क्षणी तुम्ही काढाल त्या क्षणी ती जंगम मालमत्ता होईल. पण जोपर्यंत ती भिंतीला अटॅच आहे तोपर्यंत ती स्थावर मालमत्ता आहे. AC भिंतीला अटॅच आहे, स्थावर मालमत्ता. फॅन सिलिंगला अटॅच आहे तोपर्यंत ती स्थावर मालमत्ता. म्हणजे कोणकोणत्या जंगम मालमत्ता नाहीत, ज्या स्थावर आहेत त्या जंगम नाहीत, सरळ. मग स्थावर कोणत्या आहेत, जमीन, भूसंलग्न वस्तू, भूसंलग्न वस्तूला कायमस्वरूपी जखडलेल्या वस्तू, ह्या सोडून राहिलेल्या मालमत्ता जंगम मालमत्ता आहेत. काय व्याख्या बघा, जमीन, भूसंलग्न वस्तू तसेच भूसंलग्न वस्तूला कायमस्वरूपी जखडलेल्या वस्तू खेरीज म्हणजे हे शब्द आता हळूहळू तुम्हाला कायद्याच्या परिभाषेतले शब्द लक्षात घ्यावे लागतील. कारण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये डायरेक्ट PSIला कायदा आल्यानंतर लोकांना खेरीजचा अर्थ लक्षात येत नव्हता, त्यामुळे पण प्रश्न चुकलेले आहेत. त्यामुळे वस्तू खेरीज, आता तुम्हाला थोडं माहित आहे कारण थोडं डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करता, पण तरी पण माझं काम आहे जिथं कुठं चुकू शकतो तिथं मी सांगणार. तर ह्या वस्तू सोडून इतर मूर्त वस्तू म्हणजे जंगम मालमत्ता आहे. म्हणजे जमीन, भूसंलग्न वस्तू, भूसंलग्न वस्तूला अटॅच असलेल्या वस्तू सोडून राहिलेल्या वस्तू ह्या जंगम मालमत्ता आहेत. मग आता पुन्हा सांगितलं, राहिलेल्या वस्तू म्हणजे काय
राहिलेल्या वस्तू त्या मूर्त असल्या पाहिजेत. राहिलेल्या वस्तू मूर्त म्हणजे काय हो? मूर्त वस्तू म्हणजे अशी कोणतीही गोष्ट आहे तुमच्या ज्ञानेंद्रियाला ती गोष्ट जाणवू शकते. येतं का लक्षात? म्हणजे तुमच्या डोळ्याला दिसू शकते अशी मूर्त वस्तू आहे. तर अशी वस्तू मग ती जंगम वस्तू आहे. येतं लक्षात? आता पुढे जाऊन आयोगानं प्रश्न विचारला, वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही जंगम मालमत्ता आहे का? तर वीज तर आपल्याला दिसत नाही. येतं का लक्षात? तुम्ही हात लावल्यावरच कळेल वीज आहे म्हणून, शॉक बसेल. तर नॉर्मली आपल्याला वीज कळत नाही, इलेक्ट्रिसिटी कळत नाही. खरं तर ह्या कलम 2:21च्या व्याख्येचा जर विचार करायचा झाला तर वीज ही जंगम मालमत्ता नाही. मात्र विजेच्या संदर्भातला जो कायदा आहे तर त्या कायद्यानुसार मात्र विजेची चोरी होऊ शकते, म्हणून त्यांच्या दृष्टीने ती जंगम मालमत्ता असेल. पण आयोगाने तो प्रश्न विचारलाय. व्याख्येप्रमाणे वीज ही खरं तर मूळ कायद्यात कुठंच नाही, पण आयोगाने तो प्रश्न विचारलाय. तर ते कन्सेप्टवर आधारित आहे. तर आता कलम 2:21 मध्ये मग त्या धर्तीवर प्रश्न येऊ शकेल की वीज ही जंगम मालमत्ता आहे का? तर व्याख्येप्रमाणे वीज ही जंगम मालमत्ता नाही, कारण ती आपल्या ज्ञानेंद्रियाला कळत नाही किंवा ती आपल्याला ती मूर्त वस्तू नाही, ती दिसत नाही. येतं लक्षात? इंग्लिशमध्ये त्याला सगळ्यात चांगला शब्द आहे कार्पोरल प्रॉपर्टी. कार्पोरल हे कुठंतरी येऊ शकतं बघा. ॲक्च्युली न्यायाधीशाच्या पेपरमध्ये वगैरे हे आलेलं आहे. येतं का लक्षात? आणि जो व्यक्ती न्यायाधीशाचा पेपर सेट करतो MPSCमध्ये तोच तुमच्या लॉचे पेपर सेट करतोय किंवा तीच टीम करते. त्यामुळं त्यांना आलं मला येणार नाही असा प्रकार नाही. पण जिथं कुठं गरज आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. त्यांना खूप वास्ट आहे, भरपूर सगळे कायदे आहेत. सगळा अख्खा नवीन कायदा आला, जुने कायदे, पूर्ण IPC, पूर्ण CRPC, पूर्ण एव्हिडन्स. त्यामुळे नवीन तिन्हीच्या तिन्ही कायदे 100% सिलेबस असणार आहे त्यांना, न्यायाधीशांना. तुम्हाला मात्र काही मोजके सेक्शन आहे. त्यामुळे जिथं कुठं गरज आहे तिथं मी तिथलं सांगेल की हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. येतं का लक्षात? बघा, आता डिपार्टमेंटच्या पोरांना वगैरे ते न्यायाधीशाच्या लेवलची त्यांची तयारी झालेली आहे, कारण एवढा अभ्यास आहे त्या पोरांचा. कारण प्रत्येक वर्षी परीक्षा येत असते, जवळपास प्रत्येक वर्षी. काही वर्ष जर काय अपवाद सोडले तर 2022ला आली, परत 23ला आली, आता पुन्हा आणखी येणार आहे. त्यामुळं मग तुमची फार अधूनमधून परीक्षा होती एक्साईजची. त्यामुळं तुमचा त्या लेवलचा अभ्यास होणार नाही. पण जेवढं तुम्हाला 100पैकी 100 मार्क कसे पडतील त्या दृष्टीनं मला तयारी करून घ्यायची आहे. तर त्यामुळं कार्पोरल प्रॉपर्टी किंवा सर्व मूर्त वस्तू म्हणजे जंगम मालमत्ता आहे. पण त्यात काय येणार नाही, जमीन, भूसंलग्न वस्तू किंवा कायमस्वरूपी त्या भूसंलग्न वस्तूला अटॅच ज्या वस्तू आहेत त्या येणार नाही. मग आता आयोगानं काही प्रश्न विचारले, त्या अनुषंगानं थोडी मी ही यादी तयार केलेली. मग जंगम मालमत्तेमध्ये कशा कशाचा समावेश होईल? हलवता येण्याजोगी वस्तू, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवता येण्याजोगी गोष्टी. मग काय, पाणी असेल, गॅस असेल, टेलिव्हिजन आहे, लँडलाईन फोन आहे, पैसे आहे, दागदागिने. आता पुन्हा आणखी मी हा जो ब्ल्यू कलर दिलेला आहे ते सगळे प्रश्न आयोगाने विचारलेत. म्हणजे मी जेवढ्या काय गोष्टी तुम्हाला PPTच्या स्वरूपात देतोय तितकं वन स्टॉप सोल्युशन आहे. इथं सुद्धा तुम्ही बघा मी काय केलेलं आहे, ज्या गोष्टी कीवर्ड आहेत की ज्याच्या आधारे तुम्हाला प्रश्न सुटणार आहे तर ते मी वेगळ्या कलरनं दाखवलेलं आहे. तर ह्या डिजिटल बोर्डचा आपल्याला 100% कसा जास्तीत जास्त फायदा करता येईल त्या गोष्टी मी केलेल्या आहेत. कुठं इमेज आहे, कुठं फ्लोचार्ट आहे, जिथल्या तिथं जशी गरज आहे तशा पद्धतीनं तुम्हाला ते ग्रास्प होण्याच्या दृष्टीनं सांगितलंय. पण मी प्रत्येक गोष्ट इथे येऊन लिहित नाही, कारण मी जर प्रत्येक गोष्ट लिहित बसलो तर तुमचा प्रचंड वेळ वाया जाणार आहे. पुन्हा काय आपण 4थी 5वीला शिकत नाही. येते का लक्षात? आणि दुसरी गोष्ट, जर मी लिहित बसलो तर ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या वेळा ते लेक्चर बघणार आहे त्यावेळी फार बोरिंग होतं. कारण ठीक आहे, पहिल्या वेळी तुम्हाला लिहिताना काय वाटणार नाही, पण ज्यावेळी दुसऱ्या वेळा ते लेक्चर तुम्ही लिहिलेलं बघता त्यावेळी फार बोरिंग असतं. त्यामुळं तुम्ही किती वेळा लेक्चर बघितलं तर तुम्हाला बघूच वाटणार आहे. अशा पद्धतीने आपण हे लेक्चर घेतोय. तर याच्यामध्ये मग जिथं कुठं आयोगानं प्रश्न विचारलेला आहे तर तिथं मी ब्ल्यू न दाखवलेला आहे. मग तो डिपार्टमेंट PSIला विचारला आहे किंवा कधी न्यायाधीशाच्या परीक्षेला विचारला आहे. कधी न्यायाधीशाच्या परीक्षेचा मी जास्त विचार नाही करत, कारण तुमचे डिपार्टमेंट PSI आणि PSI याचा मात्र विचार केलेला आहे. तर डिपार्टमेंट PSIला जे प्रश्न विचारलेले आहे त्या अनुषंगानं मी हे कलर केलेलं आहे. मग त्यामुळे निळा कलर दिसला का तुमच्या काय लक्ष डोक्यात घ्यायचं हा आयोगानं विचारलाय. मी आता परत ह्याच गोष्टी सांगणार नाही, कारण हे पक्क लक्षात ठेवायचं. स्क्रीनवर तुम्हाला निळा कलर दिसला हां हे बाबा आयोगानं विचारलंय, हे अजून विचारायचं. येतं लक्षात? पुढं जंगम मालमत्ता या व्याख्येमध्ये काय येईल,
काय येईल ही यादी दिली आहे आणि काय येणार नाही ही यादी दिली आहे. ह्यातल्या काही गोष्टी आयोगानं विचारल्या पण आहेत, हलवता येण्याजोगी गोष्टी. मग पाणी, गॅस, टेलिव्हिजन, लँडलाईन फोन, पैसे, दागदागिने हे कुठं तुम्हाला मूळ कायद्यात दिसणार नाही, पण आयोगानं विचारलं नाही. कारण आयोग काय करतंय, तुम्हाला ते जंगम मालमत्ता म्हणजे नेमकं काय हे कळलंय का त्याच्या आधारावर प्रश्न तयार करते. येतं का लक्षात? त्यामुळे तुम्ही म्हणणार हे कुठं दिलंय, पाणी, गॅस, टेलिव्हिजन, लँडलाईन फोन, हे तुम्हाला ते कळलंय का, तुम्हाला त्या कन्सेप्टच्या आधारावर कळलंय का, त्याच्या आधारावर आयोग प्रश्न विचारते. त्यामुळे तुम्ही फक्त कायदा पाठ करून नाही उपयोग, ते कळलं पाहिजे. कळलं तर प्रश्न सुटणार आहे, हे लक्षात राहू दे. पुन्हा पुढं काय म्हणलं बघा, घराच्या हे एक आयोगानं विचारलंय, घराच्या बांधकामातील निघालेले विटा, जर विटा ह्या भिंतीत आहेत तर भिंतीत असलेल्या विटा ही जंगम मालमत्ता नाही, कारण ती भूसंलग्न वस्तूला अटॅच असलेली किंवा भूसंलग्न वस्तूला कायमस्वरूपी अटॅच असलेली वस्तू आहे, तर ती जंगम मालमत्ता नाही, ती स्थावर मालमत्ता आहे. पण काय म्हणलं शब्द, घराच्या बांधकामातील निघालेल्या विटा, जर भिंत पडली आहे आणि त्यातनं विटा मोकळ्या झालेत तर मग जंगम मालमत्ता आहे. लक्षात आलं? पुन्हा जर दगड किंवा खनिज हे जमिनीत आहे, दगड किंवा खनिज जमिनीत आहे तर ती जंगम मालमत्ता नाही. पण दगड किंवा खनिज जमिनीतून बाहेर काढलं तर ते हलवता येण्याजोगं झालं, ती मात्र जंगम मालमत्ता आहे. जमिनीतून काढलेले दगड किंवा खनिज संपत्ती. पुन्हा आणखी काय, जमिनीला जखडलेली वस्तू जमिनीपासून वेगळी केल्यास, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे बाबा, फॅन सिलिंगला अटॅच आहे, एसी भिंतीला अटॅच आहे, जोपर्यंत अटॅच आहे तोपर्यंत ती जंगम मालमत्ता नाही, तोपर्यंत ती स्थावर मालमत्ता आहे. ज्या क्षणी तुम्ही बाजूला काढाल त्या क्षणी ती जंगम मालमत्ता आहे. काय, जमिनीला जखडलेली वस्तू जमिनीपासून वेगळी केल्यास, किंवा एखादा खांब आहे, किंवा अगदी मी तुम्हाला झाड सांगतो, झाड जमिनीमध्ये रोवलं गेलेलं आहे तर ती जंगम मालमत्ता नाही, ती स्थावर मालमत्ता आहे. ज्या क्षणी तुम्ही झाड तोडाल किंवा मुळापासून उपटून बाजूला घ्याल त्या क्षणी ती काय झाली, जंगम मालमत्ता झाली. जमिनीला जखडलेली वस्तू जमिनीपासून वेगळी केल्यास ही जंगम मालमत्ता आहे. आता जंगम मालमत्ता व्याख्याअंतर्गत न येणारे घटक कोणते हे पण आयोग विचारतंय. तर हे मूळ तुमच्या कायद्यातले शब्द आहेत. जमीन, मग जंगम मालमत्ता व्याख्याअंतर्गत न येणारे घटक कुठले, जमीन येणार नाही व्याख्येत, म्हणजे जंगम मालमत्तेमध्ये जमीन येणार नाही, भूसंलग्न झाड येणार नाही, भूसंलग्न वस्तू येणार नाही. इथं आपण म्हणलं होतं जंगम मालमत्तेमध्ये काय येईल, तर सर्व मूर्त वस्तू येतील. मूर्त वस्तू इथं म्हणलं होतं, मूर्त वस्तू. तर अमूर्त वस्तू जे दिसू शकत नाहीत त्या अमूर्त मालमत्ता जंगम मालमत्ता नाहीत. येतं लक्षात? तर हे विजेच्या संदर्भात आहे, हा आयोगानं प्रश्न विचारलाय. मग मी आता थोडं हे कन्वर्ट करून घेतला. कलम 2:21 प्रमाणे वीज प्रवाह ही जंगम मालमत्ता नाहीये, व्याख्येत येत नाही. मात्र भारतीय विद्युत कायदा 1910 प्रमाणे विजेची चोरी होऊ शकेल. तर हे आयोगानं विचारलंय. पुढं आता मग हे थोडं उदाहरण आहे, ते चोरी या गुन्ह्यामधलं आहे, मी फारसं तिकडे जात नाही. फक्त हे एवढं लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही ते झाड तोडलं त्या क्षणी ती जंगम मालमत्ता झाली, एवढं लक्षात ठेवा. हे थोडं याला वेळ लागेल बरं सांगायला, आपण मूळ कायद्यामध्ये बघू, आपण बॅचमध्ये बघू. आता आपण ह्या जंगम मालमत्तेवर आधारित आलेले प्रश्न घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न कसे सुटतात तुम्हाला. म्हणजे फक्त कायदा कळून उपयोग नाही, त्याच्यावर पटपट प्रश्न पण सुटले पाहिजेत. बघा, भारतीय दंड संहिता 1860, आता इथं काय येणार, BNS 2023, फक्त एवढं बदलून घ्यायच. BNS 2023 अंतर्गत चोरी हा गुन्हा कुठल्या बाबतीत घडतो हे कुठं विचारलंय बघा. हे आत्ता जो पेपर 10 दिवसापूर्वी झाला 29 डिसेंबर 2024 डिपार्टमेंटल PSI त्याला विचारलंय. मग चोरी गुन्हा कुणाच्या बाबतीत होऊ शकतो, जंगम मालमत्तेच्या बाबतीत. पहिलंच उत्तर आहे, कलम 2:21 वर प्रश्न आहे आत्ताच्या नवीन कलमानुसार. पुन्हा डिपार्टमेंटल PSI 2016चा प्रश्न आहे, जंगम मालमत्ता या शब्दामध्ये कोणत्या मालमत्तेचा समावेश होतो. आता मी तुम्हाला सगळं सांगितले, पटकन सुटेल. कोण जंगम मालमत्तेमध्ये कशा कशा समावेश होईल, सर्व प्रकारची मूर्त मालमत्ता हो, जमीन इथे आहे का, नाही, भूसंलग्न वस्तू नाही, अमूर्त मालमत्ता नाही, मूर्त येते अमूर्त नाही. उत्तर काय, 1. पुन्हा खालीलपैकी कोणती जंगम मालमत्ता नाही म्हणते, नाही, तर जंगम मालमत्ता टेलिव्हिजन टीव्ही जंगम मालमत्ता आहे, लँडलाईन फोन जंगम मालमत्ता आहे, भूसंलग्न झाड जंगम मालमत्ता नाही, हे स्थावर मालमत्ता आहे. आणि विचारले काय, कोणती जंगम मालमत्ता नाही, तर भूसंलग्न झाड हे उत्तर आहे. तर घराच्या बांधकामातील निघालेली विटा तुम्हाला सांगितलं, म्हणजे जे आयोगानं मी सांगितलंच तुम्हाला, हे निळं करून दिलंय म्हणजे काय तुम्हाला कंटेंटमध्ये आयोगानं विचारलंय. तर आयोगानं 2012ला प्रश्न विचारला, आपण आपल्या नोट्समध्ये आणि PPTमध्ये घेतला की तो कलर करून की बाबा आयोगानं असं विचारलंय, परत आणखी आयोग असं विचारू शकेल. म्हणून तर तुम्हाला म्हणलं हे निळं करून
मी आयोगानं जे विचारलं त्याला मी निळ्या कलरनं दाखवलेलं आहे. पुन्हा आता BNS आता कलम जुन्या कायद्यामध्ये कलम 22 आहे. आता काय हो कलम 221. आता मी जुने प्रश्न घेतोय म्हणून आहे. हे आपल्या परत नोट्समध्ये PPTमध्ये ह्या गोष्टी परत तुम्हाला IPC कलम 22 असलं कुठं दिसणार नाही. मी फक्त तुम्हाला हे जुने प्रश्न आपल्यासाठी कसे कन्वर्ट करून आपल्याला कसे वापरता येतील हे थोडं मी सांगतोय, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी कळल्या त्याच्या आधारावर प्रश्न सुटतोय का हे पण तुम्हाला कळेल. तर मग BNS कलम 221 प्रमाणे कुठली मालमत्ता चल संपत्ती नाही. चल म्हणजे काय? जंगम. पण तुम्ही म्हणा, तुम्ही जर मराठीत कुठं जर जंगम वाचलं, तुम्ही म्हणा जंगम विचारलंच नाही, मला कळलाच नाही प्रश्न. म्हणून मुव्हेबल प्रॉपर्टी इंग्लिशमध्ये बघाल तर ह्याला काय असतं? मुव्हेबल प्रॉपर्टी. मुव्हेबल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होते. इमूव्हेबल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत नाही. ही चल संपत्ती आहे. मूव्ह होणारी आहे मुव्हेबल प्रॉपर्टी. तर मुव्हेबल प्रॉपर्टी कोणती नाही म्हणजे जंगम मालमत्ता कोणती नाही. कोणती मात सांगितलं तुम्हाला. वीज प्रवाह व्याख्येप्रमाणे जर गेलं तर वीज प्रवाह नाहीये. जमिनीतून काढलेले दगड खनिज आहे जंगम मालमत्ता. पैसे दागदागिने जंगम मालमत्ता आहे. शेतजमीन म्हणजे जमीन आहे, व्याख्येतच आहे. जमीन ही जंगम मालमत्ता नाही. हे नाही विचारले काय कोणती चल संपत्ती नाही. अ आणि ड पहिला पर्याय. पुढं आता ठीक आहे मित्रांनो, आता मला पुन्हा आणखी पुढं घ्यायचं होतं हे, पण हा लेक्चर बरंच लांबेल, त्यामुळं मग मी हा काय राहिलेला भाग घेत नाही. तुम्हाला आणखी डेमो लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही आता मी हे बरंच थोडं तुमच्यासाठी लेक्चर घेण्यासाठी आणलं होतं, पण मग आता हे सगळं घेत नाही कारण बरंच लेक्चर लांबतंय आणि मग विनाकारण इथंच सगळं घेण्यापेक्षा मग बॅचमध्ये व्यवस्थितपणे घेऊ. तर थोडं आजच्या लेक्चरचा उद्देश हा या विषयाची स्ट्रॅटेजी काय असावी आणि मग साधारणपणे एक डेमो लेक्चर म्हणून आपण हे लेक्चर घेतलेलं होतं. तर मग पैकीच्या पैकी मार्क कसे पडतात तर आत्ताच गेल्या 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर 29 डिसेंबर 2024ला जो पेपर झाला आहे त्या पेपरमध्ये 115 पैकी 113 प्रश्न थेट आपल्या पुस्तकातून आणि बॅचमधून आहेत. ते कसे आहेत काय आहेत हे पुराव्यासहित मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबला जाऊन बघा. गुरुकुल प्रबोधिनी पुणे हा जो यूट्यूब चॅनल आहे तिथं बघा. तुम्हाला सगळा प्रत्येक प्रश्न कोणत्या पेज नंबर आहे, आपल्या कुठल्या बॅचमधनं ऑनलाईन बॅचमधनं कसा आला, प्रत्येक गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे जोडून मी हे दाखवलंय. म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की खरं तर 105 प्रश्न कायद्याचे होते. डिपार्टमेंटल PSIला 105 प्रश्न कायद्याचे होते. 105 ते 105 सगळेचे सगळे प्रश्न आलेत 100 पैकी, म्हणजे 100% प्रश्न आले. पण पुन्हा गुन्हे अन्वेषणाचे 10 पैकी आणखी 8 प्रश्न आपल्या पुस्तकात नाहीत. अगदी राजघटनेतला एक खटला सुद्धा आपल्या पुस्तकात नाही. त्यामुळं तसं तर 114 प्रश्न आलेत, पण गुन्हे अन्वेषण आणि कायद्याचा एकत्रित विचार करायचा झाला तर 115 प्रश्नापैकी 113 प्रश्न आपल्या थेट पुस्तकातून आणि आपल्या बॅचमधून आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे जे काही लेक्चर जे आपले आहेत, व्हिडिओ, आपल्या ऑनलाईन बॅच आणि मी तुम्हाला PPTच्या माध्यमातून जे दिलेले नोट्स आहेत त्याच्या बाहेर सिंगल शब्द करायचा नाही. नाही आणि एकही शब्द याच्या बाहेर येणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. आजपर्यंतचा इतिहास आहे आणि फक्त तुम्ही हे डिपार्टमेंटल PSIचा अलीकडचा झालेला पेपर नाही, तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ बघा की डायरेक्ट PSIला 2 वेळा कशा पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत. एक्झॅक्ट पेज नंबर सहित मी ते दिलेले आहेत. पैकीच्या पैकी मार्क म्हणजे डायरेक्ट कायद्याला 60 प्रश्न असायचे, 60 पैकी 57 प्रश्न, 60 पैकी 58 प्रश्न हे थेट आपल्या पुस्तकातून आणि बॅचमधून आहेत. ते पेज नंबर सहित आवृत्त्या सहित मी ते दिलेलं आहे. ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसा प्रकार आहे हा. येतं लक्षात? कारण तेवढं ते कायद्याचं स्पिरिट आहे माझ्याकडं, कारण कायद्याचा तेवढा मोठा अनुभव आहे, तेवढा अभ्यास आहे आणि तेवढं मोठं मी काम केलं आणि हे जीव ओतून सगळं काम करतोय मी. त्यामुळं सिंगल तुमचा मार्क कुठं जाणार नाही. आजपर्यंत ज्या पद्धतीने इतिहास आहे त्याच पद्धतीनं तुमच्या बॅचमध्ये सिंगल शब्द आपल्या ऑनलाईन बॅच आणि पुस्तक आणि आपल्या आता पुस्तक काढायला तर वेळ नाही कारण तुमची परीक्षा फार कमी वेळेत आहे आणि पुन्हा तुमची परीक्षा होत नाही. त्यामुळे पुस्तक काढायचा माझा काय तुमचा विचार नाही. बघू परिस्थितीनुसार, पण तुम्हाला PPTच्या स्वरूपात नोट्स तर एकदम सुंदर पद्धतीने देतोय. वेगळं तुम्ही शब्द सुद्धा करू नका आपले व्हिडिओ आणि आपल्या PPT. ओके, पुढं मग ह्या 2 बॅचेस आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी महिना 1.5 महिन्यामध्ये सगळी बॅच संपवणार आहे आणि तुम्हाला सांगितलं हे
BNS, BNSS आणि BSA आणि माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हे 5 कायदे मोठे महत्त्वाचे हे मी घेणार आहे आणि जे एक्साईजचे सगळे कायदे हे तुमच्याच डिपार्टमेंटचा एक्सपर्ट व्यक्ती सागर नलावडे सर की जे 2011ला एक्साईजच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिलेत तर ते घेणार आहेत. तर त्यामुळं तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. दोघेही आम्ही एकदम PPTच्या स्वरूपात नोट्स पण देतोय आणि एकदम सुंदर पद्धतीने हे व्हिडिओ पण घेतोय. मात्र सरांचं पुन्हा आणखी नाव घेणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की सरांचं म्हणणं आहे की माझे व्हिडिओ माझ्या डिपार्टमेंटसाठी मोफत सर द्या. त्यामुळं त्यांचे जे काही त्यांचे लेक्चर्स हे तुमच्यासाठी मोफत असणार आहेत आपल्या बॅचमध्ये. पुढं आता मी तुम्हाला सांगितलं ही एक आपली कायद्याची बॅच अर्थव्यवस्थेची बॅच आहे. ह्यातले पण डेमो लेक्चर बघून घ्या म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुमचा हा विषय पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला आणि इतक्या सुंदर पद्धतीने याच्या पण नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये आहेत. त्या नोट्स तुम्हाला प्रिंट काढता येतील. अर्थव्यवस्थेच्या नोट्स तुम्हाला प्रिंट काढता येतील. पण बाकी कायद्याच्या नोट्स ज्या आहेत तर त्या नोट्स मात्र तुम्हाला PPTच्याच माध्यमातून बघता येतील कारण ते एकदम सुंदर पद्धतीने कलर करून दिलेलं आहे. त्याचा बेनिफिट घ्या. बरोबर आहे. ज्या गोष्टी कलर करून प्रॉपर घेतलेल्या आहे ते नोट्सपेक्षा PPT एकदम सुंदर पद्धतीने मोठ्या अक्षरात तुम्हाला पटपट वाचता येईल. तर कारण कायद्यामध्ये 100पैकी 100 मार्क हा मी पुन्हा सांगतोय कारण तो आजपर्यंतचा इतिहास आहे. डायरेक्ट PSIला लोकांना पैकी मार्क पडलेले आहेत. डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना पैकी मार्क पडलेले आहेत. अगदी अलीकडच्या काळात BMC कायद्यावर प्रश्न 50पैकी 50 प्रश्न आलेले आहेत. ते तुम्हाला विद्यार्थ्याचे स्क्रीनशॉट दाखवतो. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला बरेच काही रील्स वगैरे आहेत जे लोक पास झालेले आहेत तर ते तुम्हाला त्या रील्सवरनं पण कळेल. तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता तुमच्यापैकी भरपूर लोकांच्या जी लोक डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे जे पोलीस बांधव आहेत त्यांच्या ओळखी असतील त्यांना विचारा. त्यांना जर तुम्ही विचाराल तर ते तुम्हाला कुठेतरी टेबलवर खुर्चीवर बसून तुम्हाला तासभर सांगेल की बाबा तुम्ही दुसरं कुठं जाऊ नका की एकमेव हा व्यक्ती आहे याच्या सोडून तुम्ही दुसरं कुठं जाऊ नका. हा 100% तुम्हाला खात्रीने यशापर्यंत पोहोचवणार आहे. पण तुम्ही डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना विचारलं तरी पाहिजे. येतं का न विचारता निर्णय घ्यायचा नाही. बॅच लावताना मटेरियल वापरताना लोकांना विचारा. डिपार्टमेंटच्या PSIच्या लोकांना हा अनुभव आहे. त्यांच्या रेग्युलर परीक्षा असतात त्यांना विचारा. ते अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगतील. आपली बॅच आपली पुस्तक टेस्ट सिरीज आणि आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट वेळेवर पूर्ण केलेल्या आहेत. येतं का लक्षात. आणि त्यामुळं आपली विश्वासार्हता काय आहे हे डिपार्टमेंटल PSIच्या विद्यार्थ्याला विचारा. अगदी मी टेस्ट सिरीजला पण विद्यार्थ्याला सांगितलं होतं आपल्या टेस्टला जेवढी तुम्हाला मार्क पडतील त्याच्यापेक्षा ॲक्च्युअल परीक्षेमध्ये तुम्हाला 20 ते 30 मार्क जास्त पडणार आणि तोच प्रकार आता झालेला आहे. जेवढी मुलांना आपल्या टेस्टला मार्क पडत होती त्याच्यापेक्षा 20-30 मार्क जास्त पडलेले आहेत कारण तेवढे दर्जेदार आपण पेपर काढलेले होते. त्यामुळं तुमच्या टेस्टचा पण आपण भविष्यात विचार करतोय. आणि सिलेक्टेड विद्यार्थ्यांच्या यादीचा जर विचार करायचा झाला तर जे कायद्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी पास झालेत त्यांची यादी काय त्यासाठी आपल्याला पुन्हा स्वतंत्र पुस्तक काढावं लागेल. एवढी नावं एवढी विद्यार्थी पास झालेले. आणि पुन्हा आणखी तुम्हाला माझं सांगणं आहे की कायदाच तुम्हाला पोस्ट देणार आहे. GS तुम्हाला पोस्ट देणार नाही. त्यामुळं पुन्हा कायद्यावरच फोकस करा. आणि तुम्हाला दोन्हीही घटकात अगदी एक्सपर्ट असलेले लोक मिळालेले आहेत तर तसा तुम्हाला इतर ठिकाणी प्रकार मिळणार नाही कारण एकच व्यक्ती सगळं शिकू शकत नाही. प्रत्येकाला लिमिटेशन आहे. येतं का लक्षात. आणि तुम्हाला जर काय याचे काय डेमो लेक्चर बघायचे आहेत तर ते डेमो लेक्चर आपण ॲप्लिकेशनमध्ये पण ठेवलेले आहेत. आणि अर्थात खरं तर मला याचं आश्चर्य आहे म्हणजे अगदी मी तुमचा ऋणी एवढ्यासाठी आहे की खरं तर मी त्या ॲप्लिकेशनमध्ये या नवीन कायद्यावर सिंगल लेक्चर न टाकता विद्यार्थ्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे अजून मी लेक्चरला सुरुवात करायची आहे फक्त कोर्स जनरेट केला तर विद्यार्थ्यांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला होता. आता तर मग ही लेक्चर कंटिन्यू पडायला लागलेले आहेत. पण सुरुवातीला मी अजून एकही लेक्चर टाकलं नव्हतं फक्त कोर्स लॉन्च केलेला होता तरी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि त्यामुळं तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आता तर लेक्चर रेग्युलर पडायला लागलेत पण अगदी सुरुवातीला ज्यावेळी बॅच आपण टाकली तर त्यावेळेस म्हणजे अजून एकही व्हिडिओ पडला नाही तोपर्यंत इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमचा प्रतिसाद आहे. तर तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही हा माझा शब्द आहे. आणि तुम्ही जर आपल्या आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जर बघितलं तर कायद्याच्या 50पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी आहेत. वेगवेगळ्या टेस्ट सिरीज ई-बुक पुस्तकं ऑनलाईन बॅचेस किंवा रॅपिड टेस्ट क्वीज ऑडिओ बॅच. त्यामुळं तुम्हाला कायद्यामध्ये आपला काय एक्सपर्टाईज आहे ते पण तुम्हाला कळेल.
आणि तुम्हाला मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की यातला मला शिकवायचा अनुभव पण आहे. अगदी मी न्यायाधीशाच्या पण परीक्षेसाठी मला स्वतःला अनुभव आहे, त्याला मी शिकवलेला आहे. आणि आता JMFC म्हणजे न्यायाधीशाची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी हे 3 नवीन कायदे तुम्हाला थोड्याच काळात तुमची परीक्षा संपल्यानंतर त्यांच्यासाठी मी इंग्लिश आणि मराठीतून हे तिन्ही पण कायदे न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी मी अपलोड करणार आहे. आणि तुमच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मित्रांनो, ही तुम्हाला अगदी सुवर्ण संधी आहे. कारण एकाच परीक्षेच्या माध्यमातून आपलं भविष्य हे आपल्याला उज्ज्वल करायचं आहे आणि अशी संधी परत येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, परीक्षा जवळ आल्यानंतर सगळं दुनिया अभ्यास करणार आहे. हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये जो कोणी अभ्यास करेल, जो कोणी सिरियसली अभ्यास करेल त्याला 100% यश आहे. कारण परीक्षा जवळ आल्यानंतर सुट्ट्या काढून बरीच लोक अभ्यास करणार आहेत. त्यामुळे हा काळ आहे, तुम्ही जीव ओतून अभ्यास करा. मी जीव ओतून लेक्चर घेतोय. 100%, 101%, 1,00,000% रिझल्ट येणार. आणि आता आपली ही बॅच आहे तर ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोघांचा सुवर्ण मध्ये. म्हणजे काय होतं बघा, मी हे लेक्चर आहेत तर ते रेकॉर्डेड स्वरूपात, आता नवीनच कायदे आहेत त्यामुळे जुने लेक्चर असायचा काही संबंधच नाही. येतं लक्षात. नवीन आतापर्यंत मी या नवीन कायद्यावर लेक्चर घेतलेले नव्हते. त्यामुळं IPCRBC आतापर्यंत सगळ्या परीक्षेला IPCRBC एव्हिडन्सच होता. त्यामुळे नवीन कायद्यावर लेक्चर घ्यायचा विषयच येत नव्हता. आता हे तुमची बॅच आणि तुमच्या बॅचनंतर न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी पण हे नवीन कायदे मी टाकतोय आणि डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेसाठी पण हे नवीन कायदे मी टाकतोय. त्यामुळे हे काही लेक्चर नवीन अगदी ताजे आहेत. पण हे लेक्चर मी जाणीवपूर्वक रेकॉर्डेड स्वरूपात काय घेतोय, कारण लाईव्ह लेक्चरचा तोटा प्रचंड मोठा आहे. आजपर्यंत आम्हाला शिकवणाऱ्या लोकांना याचा अनुभव आहे की लाईव्ह लेक्चरचे तोटे काय आहेत. की लाईव्ह लेक्चर असलं का प्रॉब्लेम काय, तुमच्याकडून तर नेटचा प्रॉब्लेम आहे. आता आम्ही पुण्यातून शिकवतो त्यामुळे आमच्याकडे नेटचा विशेष प्रॉब्लेम नाही. पण तुमच्याकडे जर समजा कुठून तर नेटचा प्रॉब्लेम आहे किंवा मुंबई पुणे सोडून बाहेरच्या जर समजा ठिकाणी नेटचा कुठं प्रॉब्लेम आला किंवा जरी नॉर्मल नेटचा प्रॉब्लेम नाही, अचानक जर समजा काय सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आला तर स्क्रीन ब्लर होते, आवाज तुटतो, तुमचा आवाज येत नाही. मग मी म्हणणार आवाज येतोय का, आवाज येतोय का, आवाज येतोय का, ह्यातच एवढा मोठा प्रचंड वेळ वाया जातो. आणि लाईव्ह लेक्चरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय बघा, तुम्ही लाईव्ह लेक्चर दुसऱ्यांदा बघूच शकत नाही कारण ते फार किळसवाणी. पण हे रेकॉर्डेड लेक्चर इतक्या सुंदर क्वालिटीनं, सुंदर आवाज, सुंदर व्हिडिओ, सुंदर PPT इतकं छान पद्धतीने घेतोय, हे तुम्ही किती वेळा बघितलं तर तुम्हाला हे बघत राहावं वाटणार आहे. मला डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर एक व्हिडिओ आम्ही इतक्या वेळा बघितलेला आहे आणि आम्हाला म्हणजे प्रत्येक शब्द तुम्ही बोललेला कानात, परीक्षेपर्यंत हॉलमध्ये सुद्धा कानात आवाज येत होता. तर त्यामुळे इतकं सुंदर पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्ही हे किती वेळा पुन्हा पुन्हा जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बघत राहावं वाटणार आहेत. मात्र लाईव्ह लेक्चर हे तुम्हाला दुसऱ्यांदा बघूच वाटत नाही. येतं का लक्षात. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे काही लोकांची सुरुवातीला लाईव्हची मागणी असते, पण प्रॉब्लेम काय होतो, परत लाईव्ह घेणारा पण व्यक्ती रेग्युलर लाईव्ह घेत नाही किंवा तुम्ही सुद्धा रोज त्या वेळेत लाईव्ह येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ड्युटी करणारी लोक आहे, रोज त्याच वेळेस वेळ मिळेल हे काय सांगू शकत नाही. म्हणजे अगदी रात्री 9 ते 11 जरी बॅच घेतली तरी सुद्धा त्याच वेळेस रोज तुम्हाला वेळ मिळेल हे सांगू शकत नाही. आणि त्यामुळं मग पुन्हा तुम्ही काय करताय, लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड पडल्यानंतरच बघताय आणि मग त्याचा काही उपयोगच होत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की लाईव्ह लेक्चर जर समजा 1.5-2 तासाचं जर किंवा तास, 1.5 तास, 2 तासाचं जर लाईव्ह लेक्चर घेतलं, विद्यार्थी मित्रांनो, किंवा सॉरी तुम्ही विद्यार्थी नाही, तुम्ही माझे मित्र आहेत, तुम्ही काय डायरेक्ट MPSC करणारे नाहीत, त्यामुळं तुम्ही महत्त्वाची ड्युटी सांभाळताय. तर मित्रांनो, लाईव्ह लेक्चर कुठलंही ऑनलाईन आहे तर ऑनलाईन लेक्चरचा जो अटेन्शन स्पॅन आहे तर तो एवढा नसतो. येतं लक्षात. तुम्ही बघा ना, एखादा 1 तासभराचा व्हिडिओ आहे, आता हाच व्हिडिओ एवढा मोठा झाला आहे पण परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघताय. पण नॉर्मली आपल्याला 1-1.5 तासाचा व्हिडिओ बघू वाटत नाही. येतं लक्षात. त्यामुळे 40 मिनिटं, 35 मिनिटं, अर्धा तास असे जर व्हिडिओ असले तर ते पटपट संपतात आणि आपला अटेन्शन स्पॅन तिथपर्यंत टिकतो. पण लाईव्ह लेक्चर असेल तर 1.5-2 तास लेक्चर घ्यावं लागतं. येतं का लक्षात. त्यामुळं मग ते तुम्हाला त्याचा फायदा होत नाही कारण तेवढा अटेन्शन स्पॅन राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी हे रेकॉर्डेड लेक्चर घेताना अगदी पाणी सुद्धा पित नाही. तुम्ही बघा, आता एवढा 1.5 तास झाला पण मी पाणी सुद्धा पिलेलं नाही. आणि मग त्यामुळं मी अजिबात सेकंड टाइमपास करत नाही. पण लाईव्ह लेक्चर असेल तर मध्येच कोणतर प्रश्न विचारताय, लिंक तुटते, मग मी मध्येच पाणी पिणार, वेगळं काहीतरी गप्पा मारणार, तसला काय प्रकार आपण करत नाही. त्यामुळे सिंगल सेकंद याच्यामध्ये वाया जाणार नाही. आता राहिला प्रश्न तुमच्या डाऊट सेशनचा. तर डाऊट सेशनसाठी आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहे आणि
आपला हा डाऊट सेशनचा हा एक नंबर आहे, हा आपल्या क्लासचा नंबर आहे 988 100 28 80. तुम्हाला काही इन्क्वायरी आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ॲपच्या संदर्भात काय बोलायचं आहे, काय म्हणजे ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही याच्यावर फोन करा. पण तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे, काय शंका विचारायची आहे, तर तुम्ही हा नंबर आहे 90 22 66 35 43. तर या नंबरवर तुम्ही फोन करा. जर समजा मी कुठं लेक्चरमध्ये असेल किंवा काय पुस्तकाच्या म्हणजे काय तुमच्या कामात असेल किंवा इतर कोणत्या कामात असेल, क्लासच्या संदर्भात कामात असेल, तर तुमच्या मिस कॉलला मी फ्री झालो तर तुम्हाला उत्तर मिळेल. त्यामुळं ह्याच्यावर मिस कॉल जरी देऊन ठेवला तर मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला मी कॉल करतो. तुमच्या शंकेचं निरसन पण होईल आणि आपण शंका निरसनासाठी अधूनमधून लाईव्ह पण घेणार आहे. पण जी ही आपली बॅच आहे, जर ती सुंदर पद्धतीनं जर तुम्हाला शिकवायची, अध्ययन करायचे आहे, तर ही रेकॉर्डेड स्वरूपातच पाहिजे. आत्तापर्यंत माझे ऑनलाईन ह्या ॲप्लिकेशनवर 1000च्या आसपास व्हिडिओ आहेत. विद्यार्थी सांगतात अक्षरशः सर अशा पद्धतीत इतके चांगले व्हिडिओ आणि एवढी क्लॅरिटी आणि एवढं सुंदर पद्धतीनं विदाऊट टाइमपास न करता फोकस लेक्चर फक्त आपलेच, येतं लक्षात. तर त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. त्यामुळं लाईव्ह आणि रेकॉर्डेड याचा सुवर्ण मध्य, जिथं गरज आहे तिथं मी लाईव्ह घेतोय. तुमच्या शंका निरसन मी फोनच्या माध्यमातून पण करतोय, लाईव्हच्या माध्यमातून पण करतोय. मात्र लेक्चर मात्र रेकॉर्डेड स्वरूपात असेल. आणि जर तुम्हाला वाटलं की मला जर समजा त्याच वेळेत रेग्युलर बघायचं आहे, तर तुम्ही एक दिवसातली वेळ ठरवा, किंवा संध्याकाळच्या या वेळेत किंवा सकाळच्या या वेळेत. त्यामुळे मी लेक्चर रेकॉर्ड करून अपलोड करतोय, तुम्ही त्याच वेळेत बघा, काय हरकत नाही जर तुम्हाला त्याच वेळेत जर समजा करायचं असेल तर. पण ती पर्यायी व्यवस्था आहे. तर त्यामुळं लेक्चर सुंदर पद्धतीने रेकॉर्ड होतील, पडतील. मग ते तुम्ही तुमच्या वेळेत एक विशिष्ट वेळ ठरवून घ्या की बाबा सकाळची वेळ आहे, दुपारची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, जे काही तुमच्या ड्युटीच्या अनुषंगानं कुठली वेळ असेल ती वेळ ठरवा आणि त्याच वेळेत बघा, काय हरकत नाही. माझ्या वेळेनुसार मी अपलोड करतोय, तुम्ही त्या फिक्स वेळेमध्ये तुम्ही काय करा, ते लेक्चर रेकॉर्ड करा. दुसरी गोष्ट, लेक्चर रेकॉर्ड करण्याचा आणखी काय फायदा आहे बघा. मला जर तुम्हाला काय वेगळं सांगायचं आहे, आणखी काय एक्सप्लेन करून सांगायचं आहे, काय चार्ट काढून दाखवायचं आहे, काय इमेज दाखवायची आहे. जर समजा लेक्चर मी समजा सकाळी 10 वाजता घेतलं, तर माझ्याकडून जर समजा काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तर मी तसंच येऊ शिकवतो. बेटर जर मी रेकॉर्ड केलं तर माझं सगळं व्यवस्थित काम पूर्ण झालं, सगळ्या प्रॉपर नोट्स तयार झाल्या आणि मग मी अगदी रात्री 11 वाजता सुद्धा रेकॉर्ड करतो, येतं का लक्षात. त्यामुळे मग तुम्हाला अगदी बेस्टमधलं बेस्ट मटेरियल मिळत असतं. त्यामुळे रेकॉर्डेड बॅचचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट 100% तुम्हाला मिळतो. आणि जिथं गरज आहे तिथं आपण लाईव्ह सुद्धा येतोय. त्यामुळं कशा म्हणजे आपल्या बॅचचं स्वरूप लाईव्ह रेकॉर्डेड कसं असेल तर हे मी तुम्हाला सांगितलं, तर ह्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जो तुमचा कायद्याचा 100 प्रश्नांनी 100 मार्क आहे, तर माझ्यावर आणि सागर सरावर 100% विसंबून निश्चिंत राहा. तुम्ही जगाच्या 100 पावलं पुढे असाल. इतर महाराष्ट्रात कुणी कुणाकडे कुठेही बॅच करू द्या, माझ्याकडे बॅच केलेला विद्यार्थी 100 पावलं पुढे असणार. 100 म्हणले, येतं का लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला येणारे प्रश्न हे कायद्याच्या परिभाषेत येतात. त्यामुळं कायद्याचं नॉलेज असणारा व्यक्ती तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे, येतं का लक्षात. आणि ज्या व्यक्तीला कायद्याची नाळ आहे, नेमका प्रश्न कुठं येऊ शकतो, ज्याला दूरदृष्टी आहे, किंवा हे नवीन कायदे आहेत ह्याच्यावर कसा प्रश्न येऊ शकतो, कुठं कुठं प्रश्न आयोग विचारू शकतं, हे अगदी प्रत्येक गोष्ट आपल्याकडे क्लिअर आहे. आणि ह्याच्यासाठी मी सगळे इंग्लिशमधले पुस्तक वापरतो, जे भारतातील सगळ्यात स्टँडर्ड पुस्तक आहेत ते वापरतोय. त्यामुळे सिंगल कुठं चूक असणार नाही. आपलं महाराष्ट्रात एकमेव आत्तापर्यंतची कायद्याची पुस्तकं आहेत, सिंगल कुठं तुम्हाला मिस्टेक दिसणार नाही, सिंगल. आणि याच्यामध्ये जेवढ्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना क्लिअर होतीलच. तुमच्या जिथं कुठं फॅक्ट आहे त्या फॅक्टसुद्धा कशा लक्षात राहतील त्या अनुषंगानं पण आपण स्पेशल लेक्चर घेतोय. त्या संदर्भात शिक्षा असतील, कलम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथं गरज आहे तिथं आपण इंग्लिशसुद्धा सब हेडिंग घेतलेलं आहे, घेतोय. आणि नावाप्रमाणे आपली बॅच आणि आपल्या नोट्स सगळं मटेरियल हे वन स्टॉप सोल्युशन असेल. मी पुन्हा सांगेल, आपली बॅच आणि आपलं नोट्स सोडून तुम्ही सिंगल शब्द वेगळं काही करायची गरज नाही. आजपर्यंत आपला इतिहास आहे म्हणून तर तुम्हाला म्हणलं, जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSIचा अभ्यास करतात त्यांना विचारा, फसू नका, फसू नका, फसू नका, येतं का लक्षात. मी म्हणणार नाही तुम्ही आपल्याकडेच बॅच लावा, पण बॅच लावण्यापूर्वी विद्यार्थ्यांना विचारा, तो 100% तुम्हाला सांगेल काय प्रकार आहे तो. तर मग हे काय थोडं तुम्हाला काय ॲप्लिकेशनवर दिसतंयच. मग आपली पुस्तकं आहेत, हे तर PSI डायरेक्ट PSI कायद्याची 6वी एडिशन होती. मग RTI पुस्तक आहे, हे डिपार्टमेंटल PSIची 3 पुस्तकं आहेत. त्यानंतर हे BMCचं पुस्तक आहे. म्हणजे एवढी मोठं वेगवेगळ्या कायद्याची आपली पुस्तकं आहेत. ह्या बॅचेस आहेत सगळ्या आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर. तुम्ही गेला तर तुम्हाला कायद्याच्या अनुषंगानं 50 ॲक्टिव्हिटी दिसतील. मी फक्त पुढं जातो, वेगवेगळ्या टेस्ट सिरीज, ई बुक, सगळ्या गोष्टी.
म्हणजे तुम्हाला कायद्यामध्ये काय काय आहे हे थोडं सांगणं गरजेचं होतं, कारण एक्साईजची लोक पहिल्यांदाच आपल्याकडे बॅच करतात, तर थोडं सांगणं गरजेचं आहे. तर परत आम्हाला माहीत नव्हतं असा प्रकार नको. डायरेक्टच्या लोकांना महाराष्ट्रात एटापल्लीपर्यंत माहीत होतं, पण सुरुवातीला डिपार्टमेंटच्या लोकांना माहीत नव्हतं. यावर्षी मात्र पहिल्याच आपल्या आवृत्तीने एवढा धुमाकूळ घातला आणि पहिल्याच लेक्चरने एवढा धुमाकूळ घातला की आता मात्र महाराष्ट्राला प्रत्येक व्यक्ती म्हणतो, सर यापूर्वी तुम्ही आम्हाला का मार्गदर्शन करत नव्हता, कारण तेवढा डायरेक्ट MPSCमधनं वेळ मिळत नव्हता. तर पहिल्यांदाच मी डिपार्टमेंटल PSIची बॅच घेतली आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा 7,500 मुलगा मुख्य परीक्षेला होता, पण आपल्याकडे ऑनलाईन बॅचला 6,700 ॲडमिशन होती. पुस्तक 16,000 समथिंग आपल्याकडून पुस्तक गेलेलं आहे, मोठं पुस्तक. ते पॉकेट लॉ सुद्धा 8,000पेक्षा जास्त गेलेलं आहे. त्यामुळं पहिल्याच आवृत्तीला डिपार्टमेंटल PSIने भरघोस प्रतिसाद दिलाय. तर त्यामुळे त्यांना विचारातोय, तुम्हाला सांगतील काय प्रकार असतो, फसू नका. तुमच्या अभ्यासाचं नियोजन काय असावं, मी जे व्हिडिओ टाकतोय ते व्हिडिओ पहा. त्यानंतर जे आपण PPTच्या स्वरूपात ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स वाचत राहा. म्हणजे एकदा व्हिडिओच्या माध्यमातून संकल्पना क्लिअर झाल्या तुम्ही वाचत राहा. परत ते कलम, हेडिंग किंवा बाकी सगळ्या व्याख्या, शिक्षा कशा लक्षात ठेवायच्या तेही सांगतोय, तेही लेक्चर बघा. आणि मग थोडं मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय की आजपर्यंत या कायद्याच्या अनुषंगानं आयोगानं जुन्या कायद्यामध्ये कसा प्रश्न विचारला होता, इथं कसा प्रश्न येईल, तर ते मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय. कायद्यामध्ये पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं गरजेचं आहे, पुन्हा पुन्हा रिवाईज करा आणि त्याच्या अनुषंगानं पुढे आपण मग टेस्ट सिरीजचं पण आयोजन करू. तर एवढं केलं तर तुम्हाला तुमच्या यशापासून कुणीही रोखणार नाही. त्यामुळं कशावर फोकस कशा पद्धतीने द्यायचा हे मी सांगितलंय. मी तुम्हाला वेळेचं नियोजन पण सांगितलं मित्रांनो, की पेपर सेकंड जो कायद्याचा पेपर आहे त्याला सुरुवातीला 100% वेळ दिला तर चालेल, पण 80%पेक्षा वेळ कमी देऊ नका. आणि तुम्हाला कायद्यावर कॉन्फिडन्स आला तर मग काय भाग GSचा करायला हरकत नाही, पण GSमध्ये पण कुठं कसा फोकस द्यायचा हे तुम्हाला सांगितलं. आणि मी आत्तापर्यंत खरं तर आता तुम्ही ड्युटी करता, एवढ्या दिवसाचा तुम्हाला अनुभव आहे, पण ह्या डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेपासूनच सांगतो की तुम्ही आजपासून परीक्षेच्या दिवसाची तयारी करा. म्हणजे तेवढा तुमच्याकडे कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे, मी पास होणार आहे, त्यासाठी मी कुठल्या मार्गाने योग्य पद्धतीने योग्य ट्रॅकवर अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झोप कमी करून अभ्यास करायचा नाही, झोप एकदम चांगली घ्यायची. आपलं हे बुद्धिजीवी काम आहे, आपलं काय पाटा टाकायचं काम नाही. त्यामुळं बुद्धीला, मेंदूला जेवढी विश्रांती राहील तेवढं हे तुम्ही केलेलं ग्रास्पवर राहील, लक्षात राहील आणि ते लॉंग टर्म मेमरीमध्ये लक्षात राहील. येतं का लक्षात? त्यामुळं झोप पुरेशी घ्यायची आणि मानसिकता नेहमी सकारात्मकता ठेवा. सकारात्मक मानसिकता ठेवा. ही मानसिकता परीक्षेच्या अगोदर तयार होत नसते, आत्तापासूनच परीक्षेच्या दिवसाची तयारी करायची. त्या अनुषंगाने आपण आपल्या बॅचमध्ये बोलणारच आहे. आणि तुम्ही तुमचं बेस द्या, मी माझं बेस देतोय, 100% तुमचा रिझल्ट येईल. ओके. तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर ते अँड्रॉइडवर आणि iOS ह्या दोन्हीकडे पण आहे. गुगल प्ले स्टोअरला पण आहे आणि iOSच्या प्ले स्टोअरला पण आहे. तर iOS आणि गुगल प्ले ह्या दोन्हीकडे आपले ॲप्लिकेशन आहे, ज्ञानेश्वर पाटील गुरुकुल प्रबोधिनी म्हणून. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि एक्साईजचा फोल्डर आहे, त्यात तुमचे व्हिडिओ आणि इतर सगळे वेगवेगळे कोर्सेस ज्या ॲक्टिव्हिटी आहेत तर त्याच्यामध्ये असणार आहेत. तर त्याचा लाभ घ्या. तर मग आपण आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून भेटत राहू. अधूनमधून यूट्यूबला पण काही मी बोलत राहू, व्हिडिओ टाकतो, पण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रोजच्या रोज व्हिडिओ पडत राहतील. रोजच्या रोज करा. आणि परीक्षा लांब आहे, जवळ आहे असला विचार करायचा नाही. हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये जेवढं जास्तीत जास्त तुम्ही कराल तेवढं तुम्हाला यश आहे. परीक्षा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, परीक्षा जवळ आल्यानंतर सगळं जग अभ्यास करणार आहे. तुम्ही वेगळा अभ्यास करून काय करणार आहे? परीक्षा जवळ आल्यानंतर सगळं जग अभ्यास करणार आहे. त्यामुळे रेसमध्ये टिकायचं असेल तर हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये अभ्यास करा आणि अगदी सकारात्मकतेनं काम करा. आपण एकत्रित मिळून 100% आपला रिझल्ट आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवू. तर या लेक्चरमध्ये इथंच थांबतोय. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.